हॅलो. हॅलो. भारतातील बहुभाषिक, बहुसांस्कृतिक, सामंतशाही आणि भांडवलशाहीचा मिलाप कमी करण्यासाठी एका नव्या सांस्कृतिक मूल्यांची रुजवात करण्यासाठी ज्यांनी अथक प्रयत्न केले ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी या देशाला तथागत बुद्ध, संत कबीर, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीवीर बिरसा मुंडा आणि संबंध उपेक्षितांना आपली भाषा देण्याचा प्रयत्न केला. आणि हू ॲम आय, माझी आयडेंटिटी काय आहे. हॅलो. हू ॲम आय, आवाज येतो का? ओके. राईट. आवाज येत नाही. हॅलो. 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 ओके. आज दिनांक 12 जुलै 2020, उलगुलान या साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळीच्या निमित्तानं परिवर्तन चळवळ, भान आणि भूमिका हा विषय आपल्यासमोर मी घेऊन येत आहे. विषयाची सुरुवात करताना मी भारतातील बहुभाषिक, बहुसांस्कृतिक, सामंतशाही आणि भांडवलशाहीचा मिलाप कमी करण्यासाठी एका नवीन सांस्कृतिक मूल्यांची रुजवात करण्यासाठी ज्यांनी अथक प्रयत्न केले आणि ज्यांनी या देशाचा सांस्कृतिक वारसा तथागत भगवान बुद्ध, संत कबीर, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीवीर बिरसा मुंडा आणि संबंध उपेक्षितांना आपली भाषा देण्याचा प्रयत्न केला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. खरं म्हणजे उलगुलान हे ब्रीदवाक्य ज्यांनी सामूहिक पातळीवर उच्चारले, अबुआ दिशुम, अबुआ राज, हमारा देश, हमारा राज, असं जे बिरसा मुंडाने म्हटलं ते क्रांतिकारी बिरसा मुंडा. आणि कोविड-19नं जे काही अनेक प्रकारचे उपक्रम भारतात आणि देशभर केले, त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं मी तुम्हाला असं म्हणेन की सम्यक विद्यार्थी आंदोलनाने डॉक्टर आंबेडकर जयंती 125 व्याख्यानांच्या माध्यमातून साजरी केली. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे
यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने मुंबई येथून 100 व्याख्यानांचा उपक्रम चालू आहे. आधार फाउंडेशनच्या वतीनं अनेक प्रकारचे उपक्रम चालू आहेत आणि देशभर वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या विषयांवर अनेक प्रकारचे वेबिनार, वेब सेमिनार, डिजिटल च्या माध्यमातून सगळे काही उपक्रम चालू आहेत. त्याच्यामधला आमच्या महाराष्ट्रामधला हा उलगुलान नावाचा एक अतिशय महत्त्वाचा उपक्रम आहे असं मी मानतो. डॉक्टर सखाराम डाखोरे जे प्रामुख्यानं कवी आहेत, चिंतक आहेत, लेखक आहेत आणि चळवळीचं ज्यांना भान आहे, त्यांनी हा उपक्रम जेव्हा सुरू केला आणि त्यांची पोस्ट मी फेसबुकवर पाहिली, त्या दिवशीच मी त्यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या होत्या आणि त्यांनी मला सांगितलं की सर, एक दिवस तुम्ही आमच्यासाठी राखून ठेवा, मला तुम्हाला निमंत्रित करायचं आहे. आणि आजचा हा त्यांच्या उपक्रमातला 39वं व्याख्यान आज होत आहे. याआधी जवळपास 38 वक्ते वेगवेगळ्या विषयावर हे बोलून गेलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे विषय त्यांनी या ठिकाणी प्रतिपादन केलेले आहेत. मला असं वाटतं की या माध्यमातून मी हा एक विषय आपल्यासमोर आणत आहे. मला या निमित्ताने जॅकमा नावाचा जो एक चिनी अलिबाबा वेबसाईटचा फार मोठा खरं म्हणजे नेटवर्किंगमधला फार मोठा माणूस आहे, त्याने असं म्हटलं की जेव्हा सिच्युएशन्स ह्या अतिशय अवघड होतात तेव्हा माणसामधल्या पोटेन्शियल्स, माणसामधली ऊर्जा ही आपोआप बाहेर येत असते आणि तो नव्याचा शोध घेत असतो. या कोविडच्या निमित्ताने आपण एक पाहत आहोत की जगभर अशा प्रकारच्या माणसामधल्या अनेक प्रकारच्या पोटेन्शियल्स ह्या बाहेर यायला सुरुवात झालेली आहे. अनेक प्रकारच्या नव्या शक्ती आणि नव्याने माणूस आपल्या ऊर्जा ह्या तपासून घेत आहोत. त्याच्यामध्ये ही उलगुलान ही त्याच्यामधली एक चळवळ आहे. या निमित्ताने मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या परिवर्तन चळवळीच्या अनेक भूमिका, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये 80च्या दशकामध्ये जी आदिवासी साहित्य चळवळ सुरू झाली, ज्याचा कविता संग्रह आमचा मित्र भुजंग हा उलगुलान नावाने त्या दशकात आला होता आणि तो कविता संग्रह आम्हाला प्रचंड आवडला होता. हे उलगुलान ही बिरसा मुंडाच्या चळवळीपर्यंत घेऊन जाणारी चळवळ आहे. त्यामुळं मला असं वाटतं की हा एक विचार आपण एक नव्या माध्यमातून पुढं घेऊन जात आहोत आणि त्याची ही सगळी पार्श्वभूमी मला सांगताना एक आनंद हा वाटतो की आम्हाला खरोखर काही चिंतन करण्याची वेळ आता आलेली आहे. म्हणजे आम्ही फक्त थेरॉटिकल जे काही विचार करतो त्याला प्रॅक्टिकली आपल्याला काही करता येईल का, याचा सुद्धा आता विचार करण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळं एका अर्थाने हे जे काही मंथन होईल, मला असं वाटतं की त्याचा उपयोग हा आपल्या एकूणच तरुण चळवळीतील आमच्या मित्रांना, विचारवंतांना, लेखक आणि कवींना होणार आहे. आणि हे एक जे काही विचारपीठ आहे, मी असं मानतो की त्या ठिकाणी मुक्तपणे कुठल्याही प्रकारचा आडपडदा न ठेवता एक मंथन झालं पाहिजे. फक्त एकमेकाची तारीफ करण्यापेक्षा, एक प्रकारचं फक्त गौरवगान करण्यापेक्षा आपण खऱ्या अर्थाने एकमेकाविषयीचे काही भूमिका मांडल्या पाहिजे आणि खरोखर मंथन होईल का याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. आणि मला असं वाटतं की परिवर्तन चळवळ ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये इतका एक ट्रान्सपरन्सी, इतका एक मोकळेपणा असला पाहिजे, अशी एक भूमिका आम्ही मानतो. मला आपल्या सगळ्यांना सांगताना आनंद वाटेल की मी आज औरंगाबादच्या एका कोपऱ्यात बसलेलो आहे आणि आपण सगळे लोक हे ऐकता आहात, बघता आहात आणि आम्ही अनेक वेबिनारच्या माध्यमातून सुद्धा इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स या सगळ्या वक्त्यांना अशाच पद्धतीने ऐकतो आणि आम्ही त्यांना जे काय म्हणायचं ते म्हणतो. मी त्यांना वारंवार एक सांगतो की मी औरंगाबाद नावाच्या एका शहरामध्ये आहे जे अजिंठा लेण्यांच्या पायथ्याशी बसलेलं आहे आणि ज्या विद्यापीठात मी काम करतो ते विद्यापीठसुद्धा बौद्ध लेण्यांच्या पायथ्याशी आहे. त्याला पार्श्वभूमी नागसेन वनाची आहे आणि मराठवाड्याच्या एकूणच सांस्कृतिक पार्श्वभूमीवर आपण विचार केला तर 1950ला बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी मिलिंद महाविद्यालय सुरू केलं. त्या एकूण कॅम्पसचं नाव नागसेन वन ठेवलं आणि त्या नागसेन वनाची पार्श्वभूमी घेऊन पुढं आपलं विद्यापीठ तयार झालेलं आहे आणि या विद्यापीठातून अनेक प्रकारच्या ब्रांचेस काम करतात. त्यापैकी आमचं इंग्रजी विभाग याची एक फार मोठी परंपरा आहे. लेखकांची आहे, विचारवंतांची आहे, साहित्यिकांची आहे, समीक्षकांची आहे. म्हणजे मला सांगताना आनंद वाटेल की या विद्यापीठ सुरू करताना डॉक्टर मना वानखेडे जे फुलब्राईट फेलो, भारतामधले पहिले फुलब्राईट फेलो होते, जे अमेरिकेमध्ये
वॉल्ट व्हिटमन नावाच्या एका अतिशय लोकशाहीवादी कवीचा अभ्यास करण्यासाठी हे अमेरिकेत गेले आणि त्यांनी ब्लॅक लिटरेचरचा वारसा हा भारतामध्ये पहिल्यांदा आणला. आणि म्हणून भारतामध्ये ब्लॅक लिटरेचर, निग्रो लिटरेचर याची एक वेगळ्या प्रकारची पार्श्वभूमी तयार झाली आणि मग त्यातून आपल्याला अनेक प्रकारच्या चळवळी ह्या पुढे पाहायला मिळतात. परंतु मी याच्याही थोडंसं मागे जाण्याचा प्रयत्न करेन. याचं कारण असं आहे की आम्हाला आमचा जो इतिहास आहे याच्याविषयी काही महत्त्वाच्या भूमिका माहीत असल्या पाहिजे. म्हणून मी असं म्हणेन की आपल्या देशामध्ये जे सत्तांतरं झाली ही सत्तांतरं आपल्या जीवनाशी अत्यंत निगडीत आहेत. म्हणजे आम्ही आज जे बोलतो, म्हणजे आज जेव्हा संभाषणाची भाषा बंद झालेली आहे तेव्हा आम्हाला अशा प्रकारचं मीडिया वापरण्याची गरज पडलेली आहे. तुम्ही जर बारकाईने असं निरीक्षण केलं सध्या, तुमच्या असं लक्षात येईल की महाराष्ट्रामधला हा जो समाज आहे, जो वर्षानुवर्ष उपेक्षित आहे, हा जो समाज आहे ज्याचा वर्षानुवर्ष आवाज बंद होता, हा जो समाज आहे ज्याला भूमिका मांडण्याची परवानगी नव्हती, तोच आता मोठ्या ताकदीने पुढे येत आहे. त्यामुळे सगळी विचारपीठं जी आहेत ही अशा प्रकारच्या माणसांनी व्यापलेली आहेत आणि ते मंथन एक वेगळ्या प्रकारे करतायत. याचं कारण असं आहे की जनरेशन्स टुगेदर ज्याला आम्ही म्हणतो इंग्रजीमध्ये, की वर्षानुवर्ष या लोकांना ना बोलण्याची, ना वाचण्याची, ना ऐकण्याची परवानगी होती. त्यामुळे आता त्यांना जेव्हा लोकशाही आपल्या देशामध्ये आलेली आहे तेव्हा त्यांना आमच्या भूमिका, आमचं म्हणणं हे वारंवार मांडायचं आहे. आणि म्हणून भारतीय लोकशाही अंमलात आल्यानंतर आणि भारतीय राज्यघटना या देशाने स्वीकारल्यानंतर आमच्या भूमिका वेगवेगळ्या माध्यमातून पुढे येत आहेत आणि त्याच्यामधलाच एक भाग आहे असं मी मानतो. मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं की या देशामध्ये सत्तांतरी जी झाली त्याच्यामध्ये महत्त्वाची ही 2 सत्तांतर आहेत. एक आहे मुस्लिम जेव्हा या ठिकाणी आले आणि त्यांनी या देशावर आपलं राज्य स्थापन केलं तेव्हा ते एक मोठं सत्तांतर आहे. त्यानंतर ब्रिटिशांचं सत्तांतर आहे. परंतु मुस्लिम सत्तांतराच्या मागे जर थोडंसं आपण गेलो तर आपल्या लक्षात येईल की आपल्या देशामध्ये सेंट्रल एशियातून साऊथ एशियामध्ये ज्या आर्यांनी आक्रमण केलं त्या आर्यांनी आपल्या भूमिका विशद करताना या देशामधला जो आदिवासी आहे, या देशामधला जो बहुजन वर्ग आहे, या सगळ्या लोकांना एका वेगळ्या प्रकारच्या चाकरीमध्ये बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे वर्णव्यवस्थेमध्ये जे ऋग्वेदाच्या माध्यमातून जी काही वर्णव्यवस्था आलेली आहे ती वर्णव्यवस्था मांडत असताना माणसांची विभागणी 4 गटात केलेली आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरने हू वर द शूद्राज या सगळ्या ग्रंथामध्ये हे सगळं पोस्टमॉर्टम केलेलं आहे की ह्या सगळ्या लोकांना एका विशिष्ट वर्गामध्ये बांधत असताना त्यांनी कसं राहावं, त्यांनी कसं बोलावं, त्यांनी काय बोलावं, त्यांनी काय खावं, त्यांनी काय ल्यावं, त्यांनी कोणते कपडे घालावे, त्यांनी शिकावं की शिकू नये, अशा सगळ्या प्रकारच्या संहितापूर्वक, ज्याला कोडिफाईड असं आपण म्हणतो, ज्याला आपण मनुस्मृतीच्या भाषेमध्ये ह्या सगळ्या संहिता तयार केल्या आणि ह्या लोकांना अशा प्रकारची बंधनं घातल्यामुळं आपण एक पाहतो की आमच्या देशामध्ये ही चातुर्वर्ण व्यवस्था तयार झाली. त्याच्यामध्ये एक प्रचंड मोठं अर्थशास्त्र आहे की वरती ब्राह्मण बसवलेलं आहे, नंतर क्षत्रिय आहे, नंतर वैश्य आहे आणि नंतर शूद्र आहे. आता याच्यावर पुन्हा पुन्हा मांडण्याची गरज नाही, परंतु ही जी विभागणी आहे ही एका अर्थाने माणसांची विभागणी आहे आणि माणसांच्या श्रमाची विभागणी आहे, त्याचबरोबर माणसांना एकमेकांपासून दूर ठेवण्याची सुद्धा विभागणी आहे. त्यामुळे अशा प्रकारची विभागणी केल्यानंतर त्यांनी पुन्हा एक प्रयत्न असा केला की शूद्र वर्गातला आणखी जो बंडखोर करणारा घटक आहे त्या बंडखोर घटकाला त्यांनी गुन्हेगारी जमात, नोमॅडिक ट्राईब्स आणि कायमस्वरूपी जंगलामध्ये हाकलून दिलेले आहे. त्याच्यामधले आपण सगळे आदिवासी आहोत, त्याच्यामधले आत्ताच्या काळामध्ये आपण दलित आहोत, त्याच्यामधले आपण भटके विमुक्त आहोत, त्याच्यामधले आपण मागासवर्गीय आहोत. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा शेड्यूल्स तयार केले, म्हणजे या देशामधला शेड्यूल्ड कास्ट, या देशामधला शेड्यूल्ड ट्राईब्स हे एकत्र आणण्याचा संहिता बाबासाहेबांनी जेव्हा केला तेव्हा ज्या लोकांवर वर्षानुवर्ष अन्याय होतो त्या लोकांना न्याय कसा देता येईल याची घटनात्मक मांडणी पहिल्यांदा या देशात झालेली आहे. याच्या आधी प्रत्येक माणसाचा जन्म कुठे झाला त्यानुसार आपल्याकडं दंडसंहिता होती. याआधी आपल्याकडं प्रत्येक माणसाने कोणत्या प्रकारचं कर्म केले पाहिजे याची दंडसंहिता सुद्धा होती. आणि या सगळ्या संहिता, हे सगळे कायदे हे वरच्या वर्गाच्या फायद्याचे आहेत,
खालच्या वर्गाचा कुठल्याही प्रकारचा फायदा त्याच्यामध्ये होत नाही, हे आपण वारंवार पाहिलेलं आहे. त्यामुळे या लोकांचा विचार तुम्ही जरा बारकाईने बघा. या लोकांचा विचार कधी झाला, कुणी केला, याचा जर बारकाईने आपण विचार केला तुमच्या लक्षात येईल की आपल्याकडे चक्रधर स्वामींनी थोडासा त्याचा विचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी आंतरजाती विवाह लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर बसवेश्वरांनी हा थोडासा प्रयत्न केलेला आहे. दक्षिण भारतामध्ये स्पेशली कन्नडमध्ये त्यांनी लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि मागासवर्गीयांचे लग्न आणि सवर्णांचे लग्न लागतील याचाही प्रयत्न त्यांनी केलेला आहे. हा दुसरा प्रयत्न आहे. त्यानंतर मग संतांच्या भूमीवर आपण थोडाफार कबीरांकडे जेव्हा येतो तेव्हा कबीरांनी अशा प्रकारच्या लोकांची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अदरवाईज बाकीच्या सगळ्या भूमिका ह्या एकतर सहानुभूतीपूर्वीच्या आहेत, सहानुभूती दाखवणार आहेत, किंवा तुम्हाला देवानी अशा प्रकारचा जन्म दिल्यामुळं आणि ह्या जन्म हा तुमच्या पूर्वाश्रमीच्या पापाचा असल्यामुळं तुम्हाला हे सगळं सहन केलं पाहिजे, याला कुठल्याही प्रकारचा पर्याय नाही, अशा प्रकारची कंडिशनिंग, ज्याला सायकोलॉजीमध्ये आपण कंडिशनिंग म्हणतो, की युअर ब्रेन इज कंडिशन. तुमच्या मेंदूला वारंवार अशा सूचना दिलेल्या आहेत ज्या धर्माच्या माध्यमातून आहेत, धर्मग्रंथांच्या माध्यमातून आहेत, संतांच्या माध्यमातून आहेत, आणि तुम्हाला जे कोणी लोक मोठे वाटतात त्या सगळ्यांच्या माध्यमातून तुम्ही ठेविले अनंते तैसेची राहावे अशा प्रकारची भूमिका वारंवार लोकांनी मांडली. त्यामुळं दोन लेवलला माणसांना गुलाम करण्याचा प्रयत्न केला. एक तर मेंटली कंडिशन करणे, आणि दुसरं जर तुम्ही ऐकत नसाल तर तुमच्यावर जबरदस्ती करून तुम्हाला हत्या करणे, मारून टाकणे, डिसेबल करणे, किंवा तुमचा नायनाट होईल अशा प्रकारच्या अनेक प्रकारच्या घटना करणे. त्यामुळे मी जे तुम्हाला म्हणालो की जन्मावर आधारित दंडसंहिता होती, म्हणजे तोच गुन्हा कोणत्या वर्णाच्या माणसाने केला मग त्याला कोणत्या प्रकारची शिक्षा दिली पाहिजे, अशा प्रकारच्या अनेक कृती आपल्या देशामध्ये होत्या. त्यामुळे माणूस एका अर्थाने गुलाम होता. म्हणून हे जे सत्तांतर आहे, आर्यांनी केलेले सत्तांतर जे आहे, मला असं वाटतं की या देशामध्ये खऱ्या अर्थाने गुलामगिरी लादण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आता मी तुम्हाला दुसरं सत्तांतर यासाठी सांगणार आहे की दुसरं सत्तांतर हे मुस्लिमांचं सत्तांतर आहे. तुम्ही सगळ्या संतांचं वाङ्मय जर वाचलं, स्पेशली जर तुम्ही रामदास स्वामींचं वाङ्मय वाचलं, त्याच्यामध्ये मुस्लिमांसाठी यवन हा शब्द वापरलेला आहे. यवनांचं या ठिकाणी आगमन झालं आणि अनेक प्रकारची संकट आपल्यावर आली, अशा प्रकारची भूमिका त्यांनी वारंवार मांडलेली आहे. परंतु मी तुम्हाला एक सांगेन की जर कदाचित या देशामध्ये मुसलमान सत्ता आली नसती, हा सिद्धांत खरं म्हणजे पुन्हा पुन्हा मांडण्याची गरज आहे. जर या देशामध्ये मुस्लिम सत्ता आली नसती तर या देशामधली वर्णव्यवस्था ही जशीच्या तशी राहिली असती. वर्णव्यवस्था ब्रेकअप करण्याचं काम, वर्णव्यवस्था मोडण्याचं काम पहिल्यांदा मुस्लिमांनी केलेलं आहे. त्यामुळं या देशामधला माणूस शारीरिकदृष्ट्या जो सक्षम आहे, जो सुदृढ आहे, ज्याच्यामध्ये कौशल्य आहे, ज्याच्यामध्ये शक्ती वापरण्याची एक प्रकारची कला आहे, त्या प्रत्येक माणसाला आपण न्याय दिला पाहिजे अशा प्रकारची भूमिका मुस्लिम सत्ताधाऱ्यांनी घेतल्यामुळं या देशामध्ये पहिल्यांदा दलित, आदिवासी आणि भटक्या लोकांना मिलिटरीमध्ये चान्स मिळालेला आहे. म्हणजे मिलिटरीमधली पहिली एंट्री जी या देशामधली आहे मागासवर्गीयांची, ती मुस्लिम सत्ता आल्यामुळे झालेली आहे. आणि याचबरोबर जर कदाचित तुम्हाला उत्सुकता असेल तर शंकरराव खरातांचं महारांचा इतिहास नावाचं पुस्तक आहे. या ग्रंथामध्ये शंकरराव खरातांनी असं म्हटलं की मुसलमानांनी फक्त पुरुष वर्गाचीच विभागणी केली असं नाही, तर मागासवर्गीय स्त्रियांची सुद्धा त्यांनी विभागणी केलेली होती. ज्या स्त्रिया सुंदर होत्या, दिसायला चांगल्या होत्या, त्यांना जनानखान्यामध्ये त्यांनी काम दिलं. ज्या स्त्रिया पाककलेमध्ये चांगल्या होत्या त्यांना स्वयंपाकघरात त्यांनी काम दिलं. ज्या स्त्रिया शेतावर काम करू शकतात त्यांना शेतावर काम दिलं. स्त्रियांची सुद्धा श्रमिक लेवलला त्यांनी विभागणी केलेली आहे. आणि त्या अर्थाने जर आपण विचार केला तर या देशामधली वर्णव्यवस्था तोडण्याचं काम पहिल्यांदा मुस्लिमांच्या सत्तेने केलेलं आहे. म्हणजे वर्णव्यवस्था ही आपल्या लोकांनी म्हणा किंवा बाहेरच्या लोकांनी म्हणा जी काही उभी केलेली आहे ती कधी आमच्या फायद्याची नव्हती. त्यामुळे तिचं कधी आपण गुणगान गाऊ शकत नाही. स्वातंत्र्याची 70 वर्ष 75 वर्ष ओलांडल्यानंतर सुद्धा अजूनही राजस्थानच्या उच्च न्यायालयासमोर जर मनूचा पुतळा अजूनही बसलेला असेल तर आपण लोकशाहीमध्ये किती सुरक्षित होतो किंवा आहोत, किंवा लोकशाही नव्हती तेव्हा आपली कोणत्या प्रकारची अवस्था होती याचा सुद्धा अतिशय बारकाईने विचार करण्याची आपल्याला गरज आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ही मुस्लिम सत्ता आल्यामुळं पहिल्यांदा एक एवढं मोठं परिवर्तन या देशात घडलेलं आहे. दुसरं परिवर्तन जे मी तुम्हाला म्हणालो ते आहे ब्रिटिश सत्तांतर. ब्रिटिशांनी या देशामध्ये 1600च्या आसपास एंट्री केली.
शिवाजी महाराज जिवंत असताना शिवाजी महाराज आणि ब्रिटिशांचे अनेक प्रकारचे बोलणे झालेले आहेत आणि ब्रिटिशांनी या देशामध्ये एक प्रकारची संहिता आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरी गोष्ट, या देशामध्ये शिक्षण हे लोकांपर्यंत गेले पाहिजे हे पहिल्यांदा सांगण्याचं काम केलेलं आहे. तुम्हाला माहीत असेल की जर तुम्ही हे सगळे पुराणातले सगळे दाखले पाहिले तर आपल्या लोकांची अवस्था कशा प्रकारची होती. म्हणजे जर एखादा मनुष्य वेदांमधले काही वाक्य ऐकत असेल तर त्याच्या कानामध्ये लाख आणि लोह याचा रस, वितळलेला रस त्याच्या कानात टाकायचा, अशा प्रकारची शिक्षा होती. एखादा मनुष्य वेदाबद्दल वाक्य बोललं तर जीभ कापण्याची सुद्धा संहिता आपल्या देशामध्ये होती. कोणत्याही प्रकारची जर तुम्ही ज्ञानाची कुठली कामं करत असाल तर तुम्हाला पनिशमेंट होती. ज्याचं उदाहरण तुम्हाला एकलव्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल, याचं उदाहरण तुम्हाला शंभुकाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. हे सगळ्या प्रकारची उदाहरणं आहेत की तुम्हाला कुठेही ज्ञान घेण्याची परंपरा नव्हती, उलट ज्ञान घेण्याचा प्रयत्न केला तुम्हाला अशा प्रकारच्या शिक्षा होत्या. फक्त मधला जर काळ आपण सोडला बुद्धाचा तर त्याच्यामध्ये थोडी एक परवानगी आपल्याला मिळाली, पण तो एक 700-800 वर्षाचा काळ गेल्यानंतर पुन्हा तीच गुलामगिरी आपल्यावर लादण्यात आलेली आहे. त्यामुळं ब्रिटिश आल्यानंतर ब्रिटिशांनी पहिल्यांदा शिक्षण हे सगळ्यांसाठी असतं, प्रायमरी शाळापासून शाळा आपण सुरू केल्या पाहिजे हे त्यांनी सांगितलं आणि बंगालमध्ये असे पहिले प्रयत्न त्यांनी केले आणि महाराष्ट्रामधला दुसरा प्रयोग हा ज्योतिबा फुले यांनी केलेला आहे. म्हणजे मुलींसाठी शाळा उघडणे आणि मागास घटकातल्या मुलांसाठी शाळा उघडणे ही 1840 आणि 1851च्या काळात जी काही घटना घडलेली आहे, मला असं वाटतं ही फार मोठी घटना आहे. कारण त्यानंतर शिक्षण म्हणजे काय हे आपल्याला कळायला लागले आहे. मला आणखी एक मुद्दा सांगावासा वाटेल की मिलिटरीमध्ये जे काही महार जातीमधले लोक होते त्या महार जातीच्या लोकांना ब्रिटिश सत्ताधाऱ्यांच्या घरामध्ये, ब्रिटिश लोकांच्या घरामध्ये काम करण्याची परवानगी होती आणि ब्रिटिशांनी त्या सगळ्या लोकांना घरात काम करण्यासाठी त्यांना परवानगी दिली. असं म्हणताना मी असं म्हणेन की त्यांनी काही कंडिशन्स ठेवलेल्या होत्या. नंबर 1 कंडिशन होती तुम्ही स्वच्छ राहिले पाहिजे, म्हणजे तुम्ही स्वच्छता पाळली पाहिजे. दुसरी कंडिशन होती तुम्ही चांगल्या प्रकारचे कपडे घातले पाहिजे आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची कंडिशन ही होती की तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत घातलं पाहिजे. आता हे अतिशय 2020 हे अतिशय साध्या गोष्टी आपल्याला वाटू शकतात, परंतु जेव्हा वर्णव्यवस्थेचा प्रचंड मोठा पगडा या देशामध्ये होता आणि ब्रिटिशांची सत्ता या ठिकाणी होती तेव्हा या गोष्टींना सुद्धा अत्यंत महत्त्व होतं. म्हणजे आपण एक बघा की महात्मा फुलेंना सुद्धा शिक्षण घेऊ नये यासाठी आमच्याच देशामधल्या सवर्ण वर्गांनी पहिले प्रयत्न केले आणि गोविंदराव फुलेंना म्हणजे त्यांच्या वडिलांना त्यांना शाळेतून बाहेर काढावं लागलं. पण गफ्फार बेग नावाच्या मुस्लिम शिक्षकाने त्यांना सांगितलं की नाही, तो पोरगा हुशार आहे, त्याला शाळेत घाल, तो चांगल्या प्रकारे शिकेल आणि तो शाळेत गेला आणि नंतर त्यांनी काय काय केलं हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे ह्या दोन सत्ता, मी तुम्हाला वारंवार जे सांगतो, मुस्लिम सत्ता आणि ब्रिटिश सत्ता यांनी आमच्या देशामध्ये अनेक प्रकारच्या माणसाच्या हिताच्या गोष्टी केलेल्या आहेत. आता ब्रिटिशांनी बाकीच्या अनेक प्रकारच्या गोष्टी केल्या हे आपल्याला काही सांगण्याची गरज नाही, परंतु या देशामध्ये गुन्हा झाल्यानंतर तो गुन्हा कोणत्या जातीच्या माणसानं केला किंवा कोणत्या वर्णाच्या माणसाने केला हे न पाहता त्याच्या गुन्ह्याच्या तीव्रतेवर त्याला शिक्षा झाली पाहिजे, अशा प्रकारची पहिली संहिता या देशामध्ये ब्रिटिशांनी आणलेली आहे. म्हणजे हा प्रचंड मोठा भेदाभेद जो आहे हे पहिल्यांदा मिटवण्याचं काम हे ब्रिटिशांनी केलेलं आहे. म्हणजे हा या दोन सत्तेमधला एक महत्त्वाचा भाग आहे. या दोन सत्तेमधला आणखी मला एक महत्त्वाचा दाखला तुम्हाला सांगायचा की जेव्हा या देशामध्ये मुघलांची सत्ता होती आणि मुघल या सत्तेवर होते त्या काळामध्ये एक आणखी महत्त्वाची घटना घडलेली होती की मुघलांनी काय केलं की आमच्या देशामधल्या मागासवर्गीयांना जेव्हा मिलिटरीमध्ये जाण्याची परवानगी दिली तेव्हा महाराष्ट्रामधला एक महार यांनी मिलिटरीमध्ये प्रवेश केला आणि तो इथून गुजरातमध्ये गेला. गुजरातमध्ये गेल्यानंतर धर्मांतर केल्यानंतर त्याच्याकडे जी काही कौशल्य होतं ते कौशल्य त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे वापरलं आणि त्यांनी स्वतःचं पहिल्यांदा नाव बदललं. तो खुसरू खान झाला. हा खुसरू खान त्या काळाच्या नियमानुसार पहिल्यांदा दोन सैनिक, त्यानंतर मग त्याच्याकडे 10 सैनिक, त्यानंतर मग त्याच्याकडं 100 सैनिक, असं करता करता 10,000 सैनिक वापरण्याची परवानगी त्याला मिळाली. आणि 10,000 सैनिक वापरल्यानंतर त्यांनी
1320 मध्ये आपल्याकडे रेकॉर्ड आहे. गुगलवर जर तुम्ही जर शोधलं तर गुगलवर खुसरू खान नावाचा एक टॉपिक आहे. ह्या खुसरू खाननी 1320 मध्ये खिलजीच्या काळामध्ये दिल्लीच्या तख्तावर जो सुलतान बसलेला होता त्या सुलतानाची हत्या केली आणि 3 महिने 12 दिवस खुसरू खान नावाच्या महार माणसाने दिल्लीच्या सल्तनतवर सुलतान म्हणून सत्ता उपभोगलेली आहे. म्हणजे या देशामधल्या मागासवर्गीय जातीमध्ये सत्ता करण्याचं कौशल्य नव्हतं असं नाही. सत्ता करण्याचं कौशल्य होतं, जिद्द होती, उमेद होती, ताकद होती, तरी सुद्धा त्यांना परवानगी नव्हती. हे खुसरू खाननी सिद्ध केलेलं आहे. त्याच प्रकारे आपण पुढे इतिहासामध्ये अनेक प्रकारची माणसं बघतो की त्यांनी अशा प्रकारचे अनेक दाखले या देशामध्ये दिलेले आहेत. अमृतनाक नावाचा जो एक महार आहे, अमृतनाकाने पहिल्यांदा कर्नाटकामधल्या ज्या राजाची राणी एका शत्रूच्या पक्षाने पळून नेली होती त्या राणीला मुक्त केलं आणि महारांना 52 हक्कांची सनद त्यांनी पहिल्यांदा मिळवून दिली. असे अनेक प्रकारचे दाखले खरं म्हणजे इतिहासात सांगताना. परंतु हे सगळे दाखले आपण यासाठी म्हणतो की त्यांनी माणसाच्या जीवनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा बदल केलेला आहे. आता ह्या ब्रिटिश सत्तेमध्ये अनेक प्रकारचे बदल झाले. आपल्याकडे एज्युकेशन आलं. मी तुम्हाला सांगेन की मायग्रेशन नावाचा जो प्रकार आहे म्हणजे स्थलांतर, या ठिकाणाहून त्या ठिकाणी जाणे. आता आपण कोविडच्या काळामध्ये सगळं स्थलांतर आपलं थांबलेलं आहे. आपण एकाच ठिकाणी आहोत, आपण बंदिस्त आहोत. परंतु मायग्रेशन हा माणसाच्या जीवनामधला फार मोठा काय म्हणतात बदल करणारा घटक आहे. म्हणजे आपला आदिवासी घटक तर हा कायमस्वरूपी मायग्रेशनच्या स्वरूपामध्ये असतो, एका ठिकाणी स्थायिक नसतो. तुम्ही एक बघा की जगामधल्या सगळ्या प्रकारच्या सत्ता, सगळ्या प्रकारच्या चळवळी ह्या मायग्रेशनच्या माध्यमातून आलेल्या आहे. म्हणजे आपण जर फक्त भारतापुरता विचार केला तुम्हाला अनेक प्रकारची उदाहरणं पाहायला मिळतील. या स्टेटमधून त्या स्टेटमध्ये जाणे किंवा त्या स्टेटमधून या स्टेटमध्ये येणे किंवा या गावातून त्या गावात जाणे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरने पहिल्यांदा आपल्याला सांगितलं होतं की खेड्यातून शहराकडे चला. या उलट महात्मा गांधी तुम्ही शहरातून खेड्यात चला असं सांगितलं होतं. परंतु बाबासाहेबांनी हे का सांगितलं? या देशामधली जी रिजिड समाज व्यवस्था आहे, जाती व्यवस्था आहे, पोटजात व्यवस्था आहे आणि अनेक प्रकारची बंधनं आपल्यावर पडलेली आहे. ही बंधनं तोडायची असतील, तुम्हाला मुक्तपणे श्वास घ्यायचा असेल, तुम्हाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य उपभोगायचं असेल, तुम्हाला खऱ्या अर्थाने प्रगती करायची असेल, तुम्हाला शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्ही शहरात गेलं पाहिजे. ही भूमिका बाबासाहेबांनी आग्रहाने मांडलेली होती. आणि आपण त्याची अनेक उदाहरणं पाहतो की आपण मायग्रेट झाल्यामुळेच आपली प्रगती झालेली आहे. म्हणजे बाबासाहेब हे कोकणातून, म्हणजे बाबासाहेबांची सगळी फॅमिली कोकणातून ही मुंबईला आली. त्याच्यापूर्वी त्यांचे पूर्वज हे मिलिटरीमध्ये अनेक ठिकाणी गेले. त्यांचा जन्म हा महूला झाला. त्यानंतर ते परत मुंबईत आले. मुंबईतून ते अमेरिकेत गेले. अमेरिकेतून शिक्षण घेतल्यानंतर ते इंग्लंडला गेले, जर्मनीला गेले, त्यानंतर परत भारतात. हे मायग्रेशन आहे. दिस इज अ काइंड ऑफ जर्नी टू मेक प्रोग्रेस. ही अशा प्रकारची प्रोग्रेस ही समाजाने केलेली आहे. म्हणजे मी असं म्हणेन की आता मिलिंद कॉलेज सध्या एका लिमिटेड याच्यामध्ये चालतं. परंतु जेव्हा हे मिलिंद कॉलेज सुरू झालं 50च्या दशकामध्ये, तेव्हा विदर्भाचा सगळा घटक, मध्य प्रदेशातले विद्यार्थी, अनेक भागातले विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येत होते आणि त्यामुळे त्यांची प्रगती झालेली आहे. म्हणजे 50 ते 70च्या दशकापर्यंत, 80च्या दशकापर्यंत मिलिंदचा विद्यार्थी हा ज्युडिशियरी असेल, ऑफिसर लेवल असेल, प्राध्यापक असतील, व्यापारी असतील, ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये हा विद्यार्थी हा प्रगतिमान दिसत होता. याचं कारण असं होतं की दे लेफ्ट देअर व्हिलेज अँड केम टू मिलिंद कॉलेज असं आपण म्हणू शकतो. प्रगती ही त्याच्यामुळे झालेली आहे. म्हणजे मायग्रेशन हे माणसाच्या जीवनातलं अतिशय महत्त्वाचं घटक आहे. त्यामुळे तुम्ही बघा आता अमेरिका नावाचा जो देश आहे, इट इज कॉल्ड इन इंग्लिश इट इज कॉल्ड ॲज इट इज अ कंट्री ऑफ इमिग्रंट्स. हा एका वंशाचा, एका धर्माचा, कुठल्याही प्रकारचा देश नाही. इट इज अन अमलगमेशन. हे मिश्रण आहे. मग त्याच्यामध्ये मग तुमचे स्पॅनिश लोक आहेत, डच आहेत, जर्मन आहेत, फ्रेंच आहेत, एशियन अमेरिकन आहेत, आफ्रिकन अमेरिकन आहेत, सगळ्या प्रकारचे लोक त्या ठिकाणी आहेत आणि या सगळ्यांचं मिश्रण म्हणजे अमेरिका आहे. आणि म्हणून ही जी काही मायग्रेशनची अवस्था आहे ही एका अर्थी माणसाला प्रगती करण्याचं काम सांगत असते. आपल्या या देशामध्ये आम्हाला मायग्रेशनची परवानगी होती, परंतु आम्हाला प्रोग्रेस करण्याची परवानगी नव्हती.
खऱ्या अर्थाने आमच्या देशामध्ये जेव्हा लोकशाही अंमलात आली आणि बाबासाहेब आंबेडकरांची घटना अंमलात आली, त्यानंतर या देशाला खऱ्या अर्थाने प्रगती करायला संधी मिळालेली आहे. म्हणून मी असं म्हणेन की लोकशाहीची स्थापना झाल्यानंतर खरं म्हणजे 25 नोव्हेंबर 1949 जे बाबासाहेबांचं भाषण आहे, चळवळीमधल्या प्रत्येक माणसाने, मग तो आंबेडकरी चळवळीतला असेल, ओबीसी मधला असेल किंवा आदिवासी मधला असेल किंवा कोणत्याही प्रकारचा जो रॅशनल माइंड ठेवणारा माणूस आहे, ज्याच्या डोक्यामध्ये काही विचार शिरण्याची शक्यता आहे, त्या प्रत्येक माणसाने 25 नोव्हेंबर 1949 ते भाषण वाचलं पाहिजे. म्हणजे बाकी काही विचार विनिमय असू द्या, परंतु नरेंद्र जाधव नावाच्या विचारवंतांनी ही सगळी भाषणं एकत्र केली आणि बाबासाहेबांची 504 भाषणं जी मूळ संहितेमध्ये ग्रंथाली प्रकाशनाच्या माध्यमातून त्यांनी एकत्र आणली, त्याच्यामध्ये ते भाषण आहे. बाबासाहेबांचं मूळ इंग्रजी भाषण, मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की मी बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा BOS चेअरमन असल्यामुळं हे भाषण आम्ही आता BA फर्स्ट इयरच्या अभ्यासक्रमात त्याची आम्ही दखल घेतलेली आहे. म्हणजे याचं सांगण्याचं कारण असं की त्या भाषणामध्ये या देशामध्ये जी राजकीय लोकशाही आली, ती जोपर्यंत सामाजिक लोकशाही होत नाही, जोपर्यंत ही सामाजिक लोकशाही होत नाही, तोपर्यंत या देशाची प्रगती होऊ शकत नाही, हे बाबासाहेबांनी वारंवार सांगितलेलं आहे. बाबासाहेबांनी या देशाला वारंवार एक इशारा दिलेला आहे की आमच्या विरुद्ध कटकारस्थानं करणारी माणसं आम्हीच आहोत. आम्हाला बाह्य शत्रूपेक्षा अंतर्गत शत्रूपासून अत्यंत सावधान राहिले पाहिजे, हे वारंवार त्यांनी सांगितलेलं आहे. आता त्याची आम्ही किती दखल घेतो हा मुद्दा वेगळा आहे. खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जो प्रोग्राम, जो कार्यक्रम भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून या देशाला दिला, त्याची तेवढीच जर रीतसरपणे अंमलबजावणी झाली असती तर आपल्याकडे जे प्रश्न आता आहेत ते प्रश्न शिल्लक राहिले नसते. परंतु आमच्या देशातील राज्यकर्त्यांना खरोखर आमचं कल्याण करायचं आहे काय, याचा अतिशय सूक्ष्मपणे विचार करण्याची गरज आहे. म्हणून मित्रांनो मी तुम्हाला हे सांगेन की मला हे सांगताना एक आनंद वाटतो आणि मला चिंतन करण्याची गरज पण वाटते. या विषयावर बोलताना अनेक प्रकारचे रेफरन्सेस हे या ठिकाणी क्रॉस रेफरन्सेस म्हणून येऊ शकतात. एक सायकोलॉजीचा मुद्दा आहे, एक अँथ्रोपॉलॉजीचा मुद्दा आहे, सोशॉलॉजीचा मुद्दा आहे, त्यानंतर पॉलिटिक्सचा मुद्दा आहे. मी इथं मांडताना एक निरपेक्ष अशा प्रकारची भूमिका मांडणार आहे. कोणत्याही प्रकारच्या माणसाचं नाव न घेता जर ह्या भूमिका आपल्यापर्यंत मला पोहोचवता आल्या तर मला आनंद वाटेल. मी तसा प्रयत्न करणार आहे. म्हणून काही भूमिका सांगणं गरजेचं आहे. लोकशाही नावाची ही प्रक्रिया जी बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक प्रकारच्या जगातल्या लोकशाहींचा अभ्यास केल्यानंतर, या देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीचा अभ्यास केल्यानंतर या देशाला कशा प्रकारची लोकशाही आपण देऊ शकतो याचा त्यांनी पहिल्यांदा विचार केलेला आहे. मला तुम्हाला आणखी एक रेफरन्स सांगण्याची इच्छा निर्माण झालेली आहे की भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि भारताची ही घटना अंमलात येईपर्यंत या देशामध्ये 565 राजे, 565 किंग्स were ruling this country. It means India was divided into 565 different kind of countries, and every king and queen had their own whims म्हणजे madness. या देशामध्ये इतके राजे आणि इतक्या राण्या हे राज्य करताना त्यांच्या व्हीमनुसार ते राज्य करायचे. आणि म्हणून प्रत्येक प्रांत हा एकमेकापासून विभक्त होता, तो कधी एकत्र आला नव्हता. असा प्रयत्न ब्रिटिशांनी करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला सुद्धा आपण मानलं नाही. त्यामुळं अनेक प्रकारचे प्रयोग झाले आणि 1818 सालचा शेवटचा प्रयोग जो आहे तो भीमा कोरेगाव या ठिकाणी झाला आणि त्या ठिकाणी पेशवाईचा शेवटचा ध्वज हा खाली आला आणि युनियन जॅक हा या देशामधले त्या 1818 साली या देशातील सर्वंकष सत्ता हातात घेण्याचं एक प्रतीक म्हणून त्या ठिकाणी वर चढला आणि तेव्हा ब्रिटिशांची सत्ता सर्वंकषपणे या देशावर आली. त्यानंतरचे अनेक बदल आहेत, ते खरं म्हणजे सूक्ष्म पण त्याच्यात घोषणाची गरज आहे, पण तेवढं जाऊ शकत नाही, पण कारण वेळेचं आपल्याला कन्स्ट्रेंट आहे. परंतु त्यानंतर जे काही बदल झाले त्याची काही रूपं आपल्याला भारतीय राज्यघटनेमध्ये पाहायला मिळतात. त्यामुळं सामाजिक लेवलला, न्यायव्यवस्थेमध्ये आपण कशा प्रकारची समता आणू शकतो याचा विचार बाबासाहेबांनी केलेला आहे. त्यामुळं सामाजिक पातळीवर समता, बंधुता, न्याय हे सूत्र समोर ठेवून आणि आर्थिक उन्नती प्रत्येक माणसाची झाली पाहिजे
याचा एक मोठा गोषवारा या घटनेच्या माध्यमातून आमच्या समोर ठेवून बाबासाहेबांनी ही घटना या देशाला दिलेली आहे. त्यामुळे ते 26 नोव्हेंबर 1949चं भाषण जे आहे, मला असं वाटतं ते अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते प्रत्येक चळवळीतल्या माणसाने वाचण्याची गरज आहे. घटना अंमलात आल्यानंतर बाबासाहेबांनी ही घटना देशाला सुपूर्द केल्यानंतर ज्या अनेक प्रकारच्या गोष्टी घडल्या त्याच्यामध्ये खरं म्हणजे एक वेलफेअर स्टेट नावाची कन्सेप्ट त्याच्यामध्ये आहे. म्हणजे हा देश हा समाजवादी संकल्पनेनुसार आणि कल्याणकारी राज्याच्या धोरणानुसार चालेल अशा प्रकारची एक भूमिका त्याच्यामध्ये आहे. पण तुम्ही जरा बारकाईने बघा की खरोखर आमच्याकडं अशा प्रकारची डेमोक्रॅटिक, सोशलिस्टिक आणि खऱ्या अर्थाने समतेवर आधारित अशा प्रकारची लोकशाही आली आहे काय, याचा आम्हाला फार बारकाईने विचार करण्याची गरज आहे. मला असं वाटतं की जे 565 राजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये या ठिकाणी राज्य करायचे त्याच्यामधले 50 ते 60% लोक पहिल्या लोकसभेमध्ये पार्लमेंटमध्ये जाऊन बसले आणि त्यांना पाठिंबा देणारे सगळे भांडवलदार हे त्यांच्या पाठीशी उभे होते. म्हणजे लक्षात घ्या, व्यवस्था बदलली, लोकशाहीचं नाव आलं, परंतु तेच सत्ताधारी लोक जे आहेत ते पुन्हा संसदेमध्ये जाऊन बसले. आणि आपल्या देशामधलं मानसशास्त्र असं आहे की अजूनही लोकशाहीला 75 वर्ष होत असताना पूर्वीच्या राजांना छत्रपती बनण्याची प्रथा आपल्याकडे अजूनही शिल्लक आहे. मला असं आश्चर्य वाटतं की लोकशाही आल्यानंतर कोणत्याही प्रकारचं पद, जन्मावर आधारित पद हे शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे कुठल्याही माणसाला लोकशाहीमध्ये छत्रपती म्हणावं आणि त्याचा त्यांनी परत परत फायदा घ्यावा हे कधीही लोकशाहीला पूरक नाही आहे. त्यामुळे जे कोणी स्वतःला छत्रपती म्हणून घेतात त्यांनी या काळामध्ये स्वतःला छत्रपती बनण्याची गरज नाही, हे मला पुन्हा या ठिकाणी सांगायचं आहे. त्यामुळं हे जे आहे लोकांच्या हितासाठी जे काही करायचं ते बाबासाहेबांनी सगळ्या प्रकारची पदं लोकशाहीच्या माध्यमातून काढलेली आहेत. हा याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. आपण 1950 ते 1990 हा एक कालखंड लोकशाहीमधला पाहिला. आपल्या लक्षात येतील अनेक प्रकारचे प्रयोग झाले. नेहरूंच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक प्रकारच्या वैज्ञानिक विकास या ठिकाणी झाला. अनेक प्रकारच्या लॅबोरेटरीज या ठिकाणी उभ्या राहिल्या. अनेक प्रकारच्या साहित्य संस्था उभ्या राहिल्या. म्हणजे साहित्य अकॅडमी सारखी संस्था सुद्धा नेहरूच्या संकल्पनेतली आहे. स्पेस रिसर्च सुद्धा आपल्याकडे उभा राहिला. काही कल्याणकारी योजना आपल्याकडे आल्या. UGC सारखी एक फार मोठी योजना आपल्याकडं नेहरूंच्या काळात स्थापन झाली. अनेक प्रकारच्या स्कॉलरशिप, फेलोशिप सुद्धा आपल्याकडे सुरू झाल्या. परंतु 1990 पर्यंत याच्यामधल्या बऱ्याचशा गोष्टी हळूहळू ह्या लुप्त होत गेलेल्या आहेत. आणि 1990ला जेव्हा मनमोहन सिंग हे फायनान्स मिनिस्टर होते, काँग्रेसचं राज्य होतं, त्या काळामध्ये आपल्याकडे LPG फॉर्म्युला म्हणजे लिबरेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन आपण स्वीकारलं आणि वेलफेअर स्टेटची कन्सेप्ट ही पहिल्यांदा आपण बाजूला टाकलेली आहे. तेव्हापासून अनेक प्रकारच्या समाजाच्या हिताच्या वेलफेअरच्या सगळ्या प्रकारच्या घटना आपल्या बाजूला पडलेल्या आहेत आणि नंतर आपण प्रायव्हेटायझेशन स्वीकारलेलं आहे. आता तुम्ही बघा की आपल्या या देशामध्ये अनेक प्रकारच्या प्रायव्हेट कंपनीज, मल्टीनॅशनल कंपनीजला आपण रेड कार्पेट आथरून त्याचं स्वागत करत आहोत. एक काळ असा होता क्विट इंडिया मुवमेंटमध्ये परदेशी वस्तूंची होळी करा, परदेशी माणसाला बाहेर टाका, परदेशी माणसाला ठेवू नका, अशा प्रकारच्या घोषणा आपल्याकडे होत आहे. आणि 50-60 वर्ष उलटली नाही तर परत आपण त्या लोकांना परत आपल्याकडे बोलवत आहोत. ही जी काही प्रायव्हेटायझेशन मधली जी किमया आहे ती पाहण्यासारखी आहे. म्हणजे कदाचित बाबासाहेब आंबेडकरांना ह्या गोष्टी कधी आवडल्या नसत्या. म्हणजे तुम्हाला ह्या अनेक प्रकारच्या गोष्टी जेव्हा आपण पाहतो त्या खरोखर लोकशाहीच्या पूरक आहेत का याचा सुद्धा बारकाईने विचार करण्याची गरज आहे. म्हणून मित्रहो, ही सगळी पार्श्वभूमी तुम्हाला मी यासाठी सांगितली की ज्या लोकांना चळवळ करण्याची मुळात गरज आहे तो सगळा या देशामधला पूर्वाश्रमीपासूनचा म्हणजे आर्यांच्या आक्रमणापासूनचा सर्वहारा वर्ग आहे. हॅव नॉट अशा प्रकारचा वर्ग आहे ज्यांच्याकडं जगण्याचं माध्यम नाही, भांडवल नाही, शेती नाही, कुठल्याही प्रकारचं कौशल्य त्यांना वापरण्याची संधी या लोकांनी आम्हाला सोडलेली नाही. अशा प्रकारच्या लोकांना लोकशाहीमध्ये सुद्धा चळवळ करण्याशिवाय पर्याय नाही हे पहिल्यांदा लक्षात आलेलं आहे. म्हणजे आपल्या सगळ्या प्रकारच्या परिवर्तन चळवळी ज्या आहेत
त्या चळवळी ह्या याच्यातून उभ्या राहिलेल्या आहेत. म्हणजे जर तुम्ही आम्हाला काहीच देत नसाल, तुम्ही आम्हाला कुठल्याच प्रकारची संधी मिळवून देत नसाल, तुम्ही आमची प्रगती करू शकत नसाल, तुम्ही आम्हाला पोट भरण्यासाठी भाकरी देऊ शकत नसाल, तुम्ही आम्हाला चांगल्या प्रकारचा निवारा देऊ शकत नसाल, तुम्ही आमच्या भटक्या विमुक्त लोकांना चांगल्या प्रकारचे कपडे देऊ शकत नसाल, कोणत्याही प्रकारच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नसतील, तर त्यांना चळवळ करण्याशिवाय पर्याय कोणता आहे? त्यामुळं आम्हाला ही मोठी पार्श्वभूमी आहे. म्हणजे आपण जर आधी बारकाईने पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की शहरी भागात राहणाऱ्यापेक्षा किंवा खेड्यात राहण्यापेक्षा पहिल्या चळवळी ह्या आदिवासी घटकांनी जास्त केलेल्या आहेत. म्हणजे आदिवासी मुवमेंट ही 1747च्या आसपास ते पहिल्यांदा चळवळी करतायत. ते ब्रिटिशांच्या विरुद्ध ओरडतायत आणि त्यांना सांगतायत की यू गो टू युअर कंट्री, तुम्हाला इथं राहण्याची गरज नाही, अशा प्रकारचे ते पहिल्यांदा सांगतात. म्हणजे मला या ठिकाणी एक सांगताना आनंद वाटेल की जे उलगुलान नावाचा शब्द ज्या ठिकाणून आला, ती कविता हरिराम मीना नावाचे एक कवी आहेत. यांनी बिरसा मुंडांना काय म्हणायचं हे त्यांनी त्या कवितेमध्ये मांडलेलं आहे. मी ती कविता तुम्हाला सांगतो. ती हिंदीमधली कविता अशी आहे, मैं केवल देह नहीं, मैं केवल देह नहीं, मैं जंगल का पुश्तैनी दावेदार हूं. मैं केवल देह नहीं, मैं जंगल का पुश्तैनी दावेदार हूं. पुश्ते और उनके दावे मरते नहीं, मैं भी मर नहीं सकता, मैं भी मर नहीं सकता, मुझे कोई भी जंगल से बेदखल नहीं कर सकता. उलगुलान उलगुलान उलगुलान. ही उलगुलान नावाची जी घोषणा आहे, चळवळीची भाषा आहे, याच्या माध्यमातून जल, जंगल आणि जमीन ही आमची आहे, याच्यापासून तुम्ही आम्हाला अलग करू शकत नाही, याची पहिली घोषणा ही खरं म्हणजे आदिवासी समाजातून आलेली आहे. म्हणजे या देशामधल्या जमिनीवरचा, जंगलावरचा आणि पाण्यावरचा हक्क आमचा आहे, हे आदिवासी मुवमेंटनी पहिल्यांदा सांगितलेलं आहे. मला हे सांगताना आणखी एक आनंद वाटेल की ही जी आदिवासी मुवमेंटची जी भूमिका आहे, अशाच प्रकारची भूमिका 14व्या शतकामध्ये जोन ऑफ आर्क नावाची एक फ्रेंच तरुणी होती, 13-14 वर्षाची तरुणी होती. आणि जेव्हा ब्रिटिशांनी म्हणजे ब्रिटिश सत्तेनी फ्रान्सवर आक्रमण केलं आणि फ्रान्सच्या सैन्याचा पाडाव करू लागले, तेव्हा ही 17 वर्षाची तरुणी जोन ऑफ आर्क ही समोर आली आणि तिने जे हिंमत हरलेले लोक आहेत, जे जोहार करतायत, आता हरले येत आता आमच्याकडे आता काहीच शिल्लक नाही असं म्हणतायत, अशा सगळ्या लोकांना एकत्र आणलं आणि सांगितलं की नाही, तुम्हाला लढायचं आहे, तुम्हाला लढायचं आहे, तुम्हाला शस्त्र परत हातात घ्यायचं आहे. आणि तलवार घेतली आणि तिने ब्रिटिश सैन्यासोबत लढाई उभी केली. आणि तिचं हे कृत्य पाहून अनेक प्रकारचे हार मानलेले सैनिक पुन्हा एकदा ब्रिटिश सत्तेशी त्यांनी लढाई सुरू केली. तेव्हा तिने एक वाक्य म्हटलेलं आहे की इंग्लंड इज फॉर इंग्लिश, इंग्लंड इज फॉर इंग्लिश आणि फ्रान्स इज फॉर फ्रेंच. म्हणजे इंग्लंड हा इंग्लंडच्या लोकांचा आहे, त्यांनी त्या ठिकाणी जावं, फ्रान्स हा आमचा आहे, तुम्ही या ठिकाणी राहू नये. त्याच प्रकारे आदिवासी चळवळ सुद्धा हे जंगल, जल आणि जमीन ही आमची आहे, तुम्ही याच्यावर आक्रमण करू नका, हे वारंवार ते सांगते. हे त्यांच्या जगण्याचा अधिकार आहे. हे उलगुलान नावाचं जे काही बोधवाक्य आहे हे त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि त्यामुळेच त्यांनी असं म्हटलं की अबुआ दिशुम अबुआ राज, हमारा देश हमारा राज. हे अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचं कोटेशन हे आदिवासी मुवमेंटच्या माध्यमातून येतं. त्यामुळे चळवळ त्या लोकांना करण्याची गरज आहे ज्यांना आम्ही आतापर्यंत सर्वहारा सोडलेला आहे. आणि म्हणून तुम्ही आम्हाला जे पाहिजे ते मिळवून दिलं पाहिजे, यासाठी सगळ्या प्रकारच्या चळवळी सुरू होतात. आपण जर बारकाईने विचार केला, आदिवासी मुवमेंट अनेक लेवलला काम करते आहे. नागरी अवस्थेमध्ये, शहरी अवस्थेमध्ये आणि निमखेड्यामध्ये जी चळवळ खऱ्या अर्थाने मानवी हक्काची चळवळ सुरू झाली ती बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. म्हणजे या देशामध्ये ज्या कुटुंबातल्या मुलांना कधीही शिक्षण घेण्याचा अधिकार नाही, अशा प्रकारच्या मुलांना शिक्षण दिले पाहिजे, त्यांच्यासाठी हॉस्टेल केलं पाहिजे आणि त्यांना आपण शिकण्यासाठी अनेक प्रकारची मदत केली पाहिजे, हे त्यांनी बहिष्कृत हितकारणी नावाची जी सभा होती तिच्या माध्यमातून पहिल्यांदा लोकांना सांगितलं. आणि त्याचं रूपांतर नंतर पुढे आपण बघतो की पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी तयार केलं. आणि मुंबईला सिद्धार्थ महाविद्यालय आणि मराठवाड्यामध्ये
मिलिंद महाविद्यालय हे त्यांनी सुरू केलं आणि नंतर तिकडे बेंगलोरमध्ये मैसूरमध्ये कॉलेज सुरू केले, कोकणामध्ये महाडला कॉलेज सुरू केलं. ही जी आहे एका अर्थाने तुम्हाला तुमचे हक्क मागण्याची भूमिका त्यांनी पहिल्यांदा मांडलेली आहे. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही कोण आहात हे कळलं पाहिजे हे त्यांनी वारंवार सांगितलं. म्हणून ते फार सुंदर वाक्य आहे की गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंडखोरी करून उठेल. म्हणजे हू यू आर अँड व्हाय यू आर लाईक दिस अँड हू मेड यू लाईक दिस. पहिल्यांदा हे प्रश्न आम्हाला पडले पाहिजे. जेव्हा हे प्रश्न आम्हाला पडतात तेव्हा आम्ही बंडखोरी करायला शिकतो. महात्मा फुलेंना त्या वरातीमधून हाकलून दिल्यानंतर असं कळलं की मी मागासवर्गीय आहे. तोपर्यंत त्यांना असं वाटायचं की मी यांच्यासोबत सगळ्यावर राहतो, त्यामुळं मला हे सारखे प्रकारे वागवतात असं नाही. आणि म्हणून त्यांना तो इन्सल्ट वाटला. इन्सल्ट हॅज टू बी कन्व्हर्टेड इन टू सम प्रोटेस्ट. आमचा अपमान झाल्यानंतर त्याचं रूपांतर हे आम्हाला कुठल्या तरी प्रोटेस्टमध्ये केलं पाहिजे, आमची आत्मजाणीव उभी करण्यासाठी केलं पाहिजे, आम्हाला बंडखोरीमध्ये करता आलं पाहिजे. जर ते आम्ही केलं नाही तर आम्हाला चळवळ करता येत नाही. मी तुम्हाला बर्टॉल्ट ब्रेक्ट नावाचा जो जर्मन ड्रामॅटिस्ट आणि कवी आहे त्याची एक कविता सांगेन. या कवितेमध्ये सुद्धा जागतिक पातळीवर जे सगळे लोक गुलाम आहेत, ज्यांच्यावर अनेक प्रकारची बंधनं लादलेली आहेत, त्याविषयी बर्टॉल्ट ब्रेक्टने एका ठिकाणी असं म्हटलं, सम देर आर हू लिव्ज इन डार्कनेस, सम देर आर हू लिव्ज इन डार्कनेस व्हाईल अदर्स लिव्ह इन लाईट. काही लोक अंधारात राहतात तर काही लोक हे प्रकाशात राहतात. वी सी दोज हू लिव्ह इन लाईट, दोज इन डार्कनेस आउट ऑफ साईट. आम्ही त्यांनाच पाहू शकतो जे प्रकाशात असतात, जे अंधारात असतात ते आम्हाला कधी आमच्या दृष्टीस पडत नाहीत. हे एक दुःख आहे. म्हणजे माणसाला कायमस्वरूपी अंधारात ठेवण्याची एक यंत्रणा या जगामध्ये कायमस्वरूपी चालू आहे. म्हणजे अमेरिकेमध्ये आपण आता सध्या पाहतो की जॉर्ज फ्लॉइड नावाच्या त्या ब्लॅक माणसाला आत्ताच्या कोविडच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी मानेवर पाय ठेवून मारून टाकलेलं आहे. अनेक प्रकारच्या हत्या करतायत. अनेक प्रकारच्या आता सुद्धा महाराष्ट्रामध्ये कोविड चालू असताना सुद्धा पारधी समाजावर हत्या करण्यापर्यंतचे अन्याय मराठवाड्यामध्ये होत आहेत. मराठवाडा ही संतांची भूमी आहे आणि मराठवाड्यात जास्तीत जास्त अन्याय होतात, हे लक्षात घ्या. म्हणजे ज्या ठिकाणी आदर्श भूमी म्हणून आम्ही पाहतो किंवा आम्ही तिचा वारंवार उल्लेख करतो त्या ठिकाणी लोकांवर जास्तीत जास्त अन्याय होतात. म्हणजे आम्ही कोणत्या प्रकारचे मूल्य या ठिकाणी रुजवत आहोत. आणि म्हणून चळवळ करण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. म्हणून मी असं म्हणेन की चळवळ करताना, सामाजिक चळवळ करताना त्याला अनेक प्रकारचे कंगोरे, अनेक प्रकारचे अंग असतात आणि ते अंग आम्ही चळवळ घेऊन पुढे जात असतो. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा शैक्षणिक माध्यमातून चळवळ सुरू केली, सत्याग्रहाच्या माध्यमातून आपली चळवळ सुरू केली, भूमिहीनांच्या माध्यमातून चळवळ सुरू केली आणि कोकणामधली खोती पद्धती जी की सामान्य शेतकऱ्यांचं शोषण करणार होती, त्या शेतकऱ्यांच्या जातीचा प्रश्न होता, ते सगळ्या प्रकारचे शेतकरी होते, त्या सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र आणण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. आणि त्यामुळं त्यांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशनमध्ये रांगणेकरपासून ते अनेक प्रकारचे ब्राह्मण लोक, अनेक प्रकारचे गुजराती लोक हे त्यांचे सहकारी होते. दॅट मीन्स ही हिमसेल्फ डिकास्ट हिमसेल्फ. त्यांनी स्वतः जातीच्या बाहेर जाऊन प्रयत्न केला, बाहेरच्या लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं त्यांच्यासोबत काम करणाऱ्या लोकांवर, सहकार्यावर अनेक प्रकारचे ग्रंथ आता येत आहेत. म्हणजे आमचा योगीराज बागुल नावाचा जो लेखक कार्यकर्ता आहे, त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे दलितेतर सहकारी असे 2 व्हॉल्यूम्स त्यांनी काढलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या बाकीच्या जातीच्या सहकाऱ्यांनी बाबासाहेबांना पुढं नेण्यासाठी कोणत्या प्रकारचे प्रयत्न केले हे त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना आम्ही जेव्हा विद्यापीठात बोलवलं तेव्हा त्यांनी एक अनुभव सांगितला होता की बाबासाहेबांना सहकार्य करणारे जे काही माणसं होते त्यांच्या मुलींचे विवाह हयात होऊ शकलेले नाहीत. त्यांनी सांगितलं की मुंबईला अशा अनेक आता म्हाताऱ्या त्या मुली आहेत की ज्यांचं वय 75-76 वर्ष आहे. त्यांचे वडील ब्राह्मण होते आणि ते बाबासाहेबांचे सहकारी होते. केवळ ते बाबासाहेबांचे सहकारी होते म्हणून त्यांच्या मुलीसोबत कुठल्याही प्रकारच्या माणसाने लग्न केले, त्या कायमस्वरूपी अविवाहित राहिलेल्या आहेत. ही प्रचंड मोठी दुःख नाही, हे आपल्याला शोधण्याची गरज आहे.
चळवळीच्या माणसांना मला असं वाटतं की जर त्याचं विजन ब्रॉड असेल तरच तो चळवळ करू शकतो. आम्ही जर केवळ जातीपुरती, पोट जातीपुरती, कम्युनिटीपुरती, एका रिजनपुरती चळवळ केली तर आमची चळवळ कधी अख्खी पुढे जाऊ शकत नाही. मला एक सांगताना आणखी एक गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जो चळवळीचा आदर्श घालून दिला त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की त्यांनी महाराष्ट्राबाहेर आणि देशाच्या बाहेर या चळवळीला पूरक असणारी माणसं कोणते कोणती आहेत त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी तुम्हाला सांगेन की महाराष्ट्रामध्ये काम करताना दक्षिण भारतामध्ये पेरियार रामास्वामी असतील किंवा तिथले जस्टिस पार्टीचे कार्यकर्ते असतील, त्या लोकांसोबत आपण कुठे नाळ जोडू शकतो याचा प्रयत्न बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे. त्यानंतर इकडं पंजाबमध्ये जे काही सामाजिक काम करतात त्या लोकांसोबत त्यांनी जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये कोणत्या प्रकारचे लोक काम करतात यांच्यासोबत जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे देश पातळीवर ह्या सगळ्या लोकांशी आपण एकत्र एकूण लढा आपण उभा केला पाहिजे हे बाबासाहेबांनी लोकांना सांगितले, हे लोकांना आदर्श घालून दिलेले आहे. आमच्याकडे जेव्हा व्ही गीता नावाची एक कार्यकर्ती अभ्यासिका चेन्नईवरून त्यांना आम्ही बोलवलं होतं तेव्हा त्यांनी एक उदाहरण सांगितलं होतं की पेरियार स्वामी अँड डॉक्टर आंबेडकर व्हेन दे डिस्कस टुगेदर, जेव्हा त्यांनी सोबत चर्चा केली तेव्हा पहिलं इम्प्रेशन जे पेरियार रामास्वामींचं बाबासाहेबांविषयी झालं ते असं म्हणाले की ही इज अ व्हेरी व्हेरी सिस्टमॅटिक स्कॉलर, ही इज अ व्हेरी सिस्टमॅटिक अँड मेथॉडिकल स्कॉलर. म्हणजे आमच्या दुखण्यावरचं औषध हे कोणत्या प्रकारच्या रसायनामध्ये असू शकतं हे शोधण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे. म्हणून मला असं कार्यकर्त्यांना सांगताना मला हे सांगायचं आहे की या देशामधला इतिहास, या देशामधलं प्राचीन वाङ्मय, या देशामधली संस्कृती, या देशामधले विविध धर्म, या देशामधली जाती पद्धती, या देशामधले पोटजाती पद्धती आणि या देशामध्ये लोकांचं मानसशास्त्र कोणत्या प्रकारचं काम करतं या सगळ्यांचं आकलन करून त्यांनी आपले ग्रांथिक मांडणी केलेली आहे. म्हणजे हू वेर द शूद्राज नावाच्या ग्रंथामध्ये जे लोक वर्षानुवर्ष मानसिकदृष्ट्या हे खालावलेले आहेत, ज्या लोकांना मान करण्याची सुद्धा, वर करण्याची सुद्धा ताकद नाही आहे, ज्या लोकांना शब्द उच्चारण्याची सुद्धा ताकद नाही, त्या लोकांना वन्स अपॉन अ टाइम यू वेर वॉरियर्स, तुम्ही एकेकाळचे लढवय्ये आहात, तुम्ही एकेकाळचे या देशाचे राजे आहात, तुम्ही एकेकाळचे या देशाची प्रचंड ताकद असणारे माणसं आहात. ह्या सिद्धांत त्यांनी लोकांना सांगितलेला आहे. यू हॅव टू टेल द पीपल दॅट यू हॅव पॉवर. चळवळीमधला हा सगळ्यात महत्त्वाचा सिद्धांत आहे की तुम्हाला अशा शक्तिहीन माणसांमध्ये शक्ती आणण्याची गरज असते. त्यामुळे त्यांनी देशाच्या पातळीवर आणि जागतिक पातळीवर अशा प्रकारचे संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे. हे सांगताना मला आणखी एक आनंद वाटेल की बाबासाहेब आंबेडकर जेव्हा कोलंबिया विद्यापीठात होते आणि कोलंबिया विद्यापीठामध्ये असताना 1913ची ही घटना आहे. आमचे मित्र डॉक्टर बलराम गायकवाड हे जेव्हा अमेरिकेत शिक्षण घेत होते आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा 100वी जन्मशताब्दी साजरी झाली तेव्हा ही वॉज ऑनर्ड टू इन्व्हाइट इन द कोलंबिया युनिव्हर्सिटी टू टॉक ऑन डॉक्टर आंबेडकर. आणि ते 1913 ते 2013ला बलराम गायकवाडनी त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं कर्तृत्व कोणत्या प्रकारचं आहे हे त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या बाबासाहेब आंबेडकरांनी हार्लेम मोमेंट, आमच्या इंग्रजीच्या अध्यापकांना किंवा ज्यांचं वाचन आहे त्या लोकांना माहीत असेल, हार्लेम मोमेंट जी 1921च्या आसपास ही न्यूयॉर्कमध्ये सुरू झाली, ज्याच्यामध्ये घेटो हा शब्द पहिल्यांदा बाहेर आला, अनेक प्रकारचे साहित्यिक पुढे आले, अनेक प्रकारचे कार्यकर्ते पुढे आले, ब्लॅक पॅन्थर नावाची संघटना स्थापन झाली, हे बाबासाहेबांनी प्रत्यक्ष त्या काळामध्ये पाहिलेलं आहे. आणि त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या एकूण कार्यकर्तृत्वामध्ये जो डब्ल्यू.ई.बी. डुबॉइस हे नाव बहुतेक लोकांनी ऐकलं असेल, डब्ल्यू.ई.बी. डुबॉइस नावाचा जो कार्यकर्ता होता हा व्हेरी लर्नेड स्कॉलर, व्हेरी गुड हिस्टोरियन, व्हेरी गुड स्पीकर अँड व्हेरी गुड ॲक्टिव्हिस्ट. त्या डब्ल्यू.ई.बी. डुबॉइसने अमेरिकेतल्या ब्लॅक लोकांचा प्रश्न पहिल्यांदा युनोमध्ये मांडला. हे बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा माहीत झालं तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या देशामधल्या भटक्या विमुक्तांचा, मागास जातींचा सारखाच प्रश्न आहे, तो सुद्धा मला युनोत मांडायचा आहे,
तुम्ही कोणत्या प्रकारचं ड्राफ्टिंग केलं, कोणत्या प्रकारचं पत्र त्यांना पाठवलं, त्याची कॉपी मला पाठवा असं म्हटलेलं आहे. आणि W.B. डुबॉईसनी ते पत्र बाबासाहेबांना पाठवलं. त्या दोन्ही प्रती माझ्याकडे, डुबॉईसचं पत्र आहे आणि बाबासाहेबांचं पत्र आहे. त्या दोघांचा जो काही पत्रव्यवहार झाला त्याच्यामध्ये एक इंटरनॅशनल रिलेशनशिप डेव्हलप करण्याचा प्रयत्न झाला आहे. बाबासाहेबांनी हे नातं जोडण्याचं काम केलेलं आहे. तुम्हाला माहित असेल की जर थोडंसं मागे तुम्ही गेले, महात्मा फुलेंनी सुद्धा आपला गुलामगिरी नावाचा ग्रंथ हा दक्षिण आफ्रिकेमधल्या ब्लॅक मुवमेंटला अर्पण केलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी डुबॉईस सोबत आपल्या लोकांचं दुखणं आणि आफ्रिकन अमेरिकनचं दुखणं हे एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो दीज टू थिंग्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे चळवळ करताना, चळवळीचे कार्य करताना ह्या सगळ्या जागतिक संदर्भाचं सुद्धा भान असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळं हा जो एकूणच जागतिक साहित्यामधला, जागतिक चळवळीमधला जो काही मिलाफ आहे तो बाबासाहेबांनी आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून तेच निग्रोचं साहित्य जेव्हा मना वानखेडेच्या माध्यमातून जेव्हा भारतामध्ये आलं, मिलिंद कॉलेजच्या माध्यमातून जेव्हा ते महाराष्ट्रामध्ये आलं आणि मग डॉक्टर J.M. वाघमारे यांनी जेव्हा त्याच्यावर संशोधन केलं, तेव्हा ते महाराष्ट्रामधल्या प्रत्येक माणसापर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे. हे जे सगळं आहे याच्यामध्ये मग आमचं माधव सरकुंडे म्हणतात की लँगस्टन ह्यूज आहे, हे असे अनेक लेखक आहेत की ज्यांनी अनेक प्रकारचं दुखणं लोकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला. हार्लेम ग्रुप्समध्ये अनेक प्रकारचे लेखक कवी आहेत, अनेक प्रकारचे नाटककार आहेत, अनेक प्रकारचे सिंगर आहेत. म्हणजे तुम्हाला मी सांगेन की तुमच्याकडे जॅझ नावाचं म्युझिक असेल, तुमच्याकडे रॅप नावाचं म्युझिक असेल, तुमच्याकडे ब्लूज असतील, हे सगळ्या प्रकारचे साहित्य प्रकार हे पहिल्यांदा हे त्या हार्लेम मुवमेंटमधून, ब्लॅक लिटरेचरच्या माध्यमातून जगापर्यंत आलेले आहेत आणि ते भारतामध्ये आपण स्वीकारले आहेत. तुम्हाला माहिती आहे की या सगळ्या मुवमेंटचा असा उपयोग आपण केला की आपल्याकडे सुद्धा अशा प्रकारची एक प्रोटेस्ट मुवमेंट आपण तयार करू शकतो का, हे आपण पाहिलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या नंतर जगामध्ये ज्याचं नाव झालं तीच मुवमेंट म्हणजे दलित पॅंथरची मुवमेंट आहे. मी चळवळीचे कार्यकर्ते म्हणून बोलताना मी असं म्हणेन की ही जी काही मुवमेंट आपण उभी करतो तेव्हा त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या सीमित अशा प्रकारच्या गोष्टी नसतात. जेव्हा दलित पॅंथर आपल्याकडे सुरू झाली तेव्हा दलित पॅंथरच्या माध्यमातून लतीफ खाटीक असेल, नामदेव ढसाळ असतील, नंतर मग जवी पवार असतील, राजा ढाले असतील आणि खेड्यापाड्यातले अनेक कार्यकर्ते असतील, यांना जोडण्याचं काम केलेलं आहे. आणि अन्याय कोणत्या माणसावर होतो त्या माणसाच्या बाजूनं आपण उभं राहिलं पाहिजे. त्या ठिकाणी जातीचा, प्रदेशाचा, सीमेचा, प्रांताचा विचार येत नाही. पॅंथरनी पहिल्यांदा आपण सगळ्यांसाठी लढतो अशा प्रकारचं सूत्र उभं करण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यामुळे पॅंथर नावाची एक संघटना एका अर्थाने प्रचंड मोठा धाक या महाराष्ट्रात लोकांना देऊन गेलेली आहे. परंतु सत्तेवर कोण असतात आणि सत्ताधारी चळवळीला कोणत्या प्रकारची भूमिका देतात हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असतं. नामदेव ढसाळची जी मुलाखत आहे, जी IBNच्या माध्यमातून माननीय निखिल वागळेंनी घेतलेली होती, त्याच्यामध्ये एक संदर्भ असा होता की नामदेव ढसाळ हा चळवळ करणारा कार्यकर्ता आहे, लेखक आहे, कवी आहे, नाटककार आहे, अत्यंत सूक्ष्म जाण असणारा माणूस आहे, तो सगळ्यासाठी लढणारा आहे, मिलिटन्सी त्याच्या रक्तामध्ये आहे. अशा प्रकारच्या माणसावर काँग्रेसचं गव्हर्नमेंट असताना आपण कुठल्याही गव्हर्नमेंटच्या बाजूने किंवा विरोधी नसतो, आपण चळवळ करणारे, सामाजिक न्यायाची भूमिका मांडणारे माणसं असतो. परंतु त्या काळामध्ये नामदेव ढसाळवर 200च्या वर केसेस ह्या लादलेल्या होत्या. म्हणजे नामदेव ढसाळनी त्याचा हात बाहेर काढून नख जरी बाहेर दिसलं तरी सुद्धा त्याला जेलमध्ये धाडण्याची एक भूमिका या कायदा व्यवस्थेने आपल्याकडे केलेली होती. म्हणजे लॉ कॅन बी यूज्ड इन द बेनिफिट ऑफ कॉमन पीपल, ॲट द सेम टाइम लॉ कॅन बी यूज्ड टू एक्सप्लॉइट सम पीपल. कायदा हा कशा प्रकारे वापरला जातो याच्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या भूमिका असतात. नामदेव ढसाळ आणि पॅंथर जी काही अतिशय चांगल्या प्रकारे काम करायची, आता पॅंथर का फुटली वगैरे ह्या अनेक प्रकारच्या भूमिका आहेत, याच्यामध्ये काय मुद्दा वेगळा नाही. परंतु ह्या प्रकारच्या लोकांना फोडण्यासाठी जे घटक काम करतात त्याच्यावर सुद्धा अतिशय बारकाईने विचार करण्याची गरज आहे. त्यामुळं त्या काळात जे काही कार्यकर्ते घडले, मग तो मनोजभाई संगारेपर्यंत अनेक प्रकारचे कार्यकर्ते असतील किंवा आता अजून सुद्धा पॅंथरच्या नावाने अनेक प्रकारचे लोक अजूनही घोषणा देतात. त्याचं कारण असं आहे की ती तुम्हाला एका अर्थाने माणसं जोडणारी, माणसासाठी लढा उभा करणारी एक प्रकारची संघटना होती. एक प्रकारची मिलिटन्सी त्यांनी आपल्याला दाखवलेली आहे.
पॅन्थरच्या नंतर आमच्याकडं ज्या काही चळवळी उभ्या राहिल्या त्या अतिशय त्रोटक अशा प्रकारच्या आहेत. मला असं वाटतं की आमचा माधव सरकुंडे पण ऐकतोय, मला असं वाटतं की आमच्याकडे काही कॅडर्ड बेस अशा प्रकारच्या संघटना उभ्या राहिल्या, ज्याच्यामध्ये बामसेप आहे आणि बामसेपच्या माध्यमातून DS4 नंतर आलेली आहे, राजकीय संघटना आल्या, आमच्या आदिवासीच्या अनेक प्रकारच्या संघटना आल्या, आमच्या आदिवासींच्या अनेक प्रकारचे मुवमेंट उभ्या राहिल्या. नाही असं नाही, म्हणजे चळवळी आमच्याकडे प्रचंड प्रकारचे उभ्या राहिलेल्या आहेत. परंतु चळवळ उभी राहणे, एखादं क्रांतिकारी नाव घेऊन ती चळवळ उभी राहणे आणि काही दिवसामध्ये ती चळवळ फुटणे, हे वारंवार आमच्याकडे घडलेलं आहे. आता हे का घडतं? म्हणजे आपण जेव्हा या प्लॅटफॉर्मवर बोलतो तेव्हा आपण याचा बारकाईने विचार करण्याची गरज आहे. चळवळ उभी राहते, क्रांतिकारी नाव घेऊन उभी राहते, अनेक प्रकारचं मिशन तिच्यासमोर असतं, तरी सुद्धा ती चळवळ का फुटते? याच्या मागे काय घटक कोणते काम करतात? मला असं वाटतं की 2-3 घटकावर आपण विचार केला पाहिजे. नंबर 1, आपण इंडिव्हिज्युअल लेवलला पहिल्यांदा विचार केला पाहिजे. नंबर 2, आपण कम्युनिटी लेवलला विचार केला पाहिजे. नंबर 3, आपण ज्या स्टेटमध्ये ती संघटना आहे तिच्यावर विचार केला पाहिजे. आणि नंबर 4, तिच्या आजूबाजूला कोणत्या प्रकारचे लोक काम करतात हे सुद्धा आपण बारकाईने पाहिले पाहिजे. इंडिव्हिज्युअल लेवलला म्हणताना मी हे म्हणेन की तो कार्यकर्ता किती प्रामाणिकपणे विचाराशी कमिटेड आहे आणि त्याला खरोखर स्वतःच्या कल्याणापेक्षा लोकांच्या एकूणच जीवनामध्ये किती इंटरेस्ट आहे हे पहिल्यांदा पाहिलं पाहिजे. सो हिज कमिटमेंट शुड बी टू द सोसायटी अँड ही शुड बी सायकोलॉजिकल फिट अँड ही शुड ओव्हरकम एनी काइंड ऑफ टेम्पटेशन गिवन टू हिम. त्याला कोणत्याही प्रकारचं टेम्पटेशन जर येत असेल, एखादा सत्ताधारी पक्ष असेल, एखादा राजकीय नेता असेल, एखादा राजकारणी असेल, तो त्याला टेम्प्ट करत असेल आणि त्याच्या माध्यमातून जर त्या समाजाला, कम्युनिटीला जर आपल्या बटीक करण्याचं काम करणार असेल, तर त्याला आपल्या एकूण कमिटमेंटचा विचार करण्याची गरज आहे. ती इंडिव्हिज्युअल लेवलची गरज आहे. सो इंडिव्हिज्युअल शुड फॉलो हिज ओन प्रिन्सिपल. दॅट इज नंबर 1. नंबर 2, तो ज्या लोकांच्या सहवासात आहेत त्यांच्या अनेक गरजा आहेत. म्हणजे मला हे म्हणायचं की चळवळ ही फाटक्यांचीच आहे. आपल्याकडे धनाढ्य माणूस हा चळवळी करत नाही, की तो एक शांतपणे जगत असतो. आपल्याकडं सुद्धा आता अनेक प्रकारचे जे काही मध्यमवर्गीय लोक तयार झाले, सो कॉल्ड मिडल क्लास पीपल और सो कॉल्ड समवॉट नेक्स्ट टू हाय क्लास पीपल जे आहेत, त्यांना चळवळ करण्याची गरज नाही. जो फाटका माणूस आहे त्याला रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. तो घाबरत नाही, कोणत्या प्रकारच्या नियमाला घाबरत नाही, कायदा तोडायला घाबरत नाही. तो रस्त्यावर उतरतो आणि तो भांडायला तयार असतो. आता आमच्या आजूबाजूला अशा अनेक प्रकारच्या भुकेच्या गरजा असणारी माणसं, कपड्याच्या गरजा असणारी माणसं, शिक्षणाच्या गरजा, अनेक प्रकारची माणसं असतात. या लोकांच्या गरजा भागवण्यासाठी आमचा कार्यकर्ता कशा प्रकारे काम करतो हे सुद्धा पाहण्याची गरज आहे. आणि या समाजामध्ये अशा प्रकारची कोणत्याही प्रकारची उत्पन्नाची साधनं आपल्याकडे नाही आहेत. म्हणजे मी तुम्हाला आधी म्हटल्याप्रमाणे कोणत्याही प्रकारचं साधन आपल्याकडे असू नये अशा प्रकारची एक यंत्रणा वर्षानुवर्षे या ठिकाणी काम करत होती. त्यामुळं अशा प्रकारचे साधनं आपल्याकडे, साधनहीनता ही आपल्याकडे आहे. त्यामुळं असा कार्यकर्ता टिकणं हे सुद्धा फार गरजेचं आहे. ते अनेक लेवलला त्याला प्रयत्न करावे लागतात आणि लोकांना सांभाळावं लागतं. तर त्याच्यामध्ये हे लोक त्याचे कार्यकर्ते सुद्धा असतात. त्यानंतर त्याला टेम्प्ट करणारी माणसं आमच्याकडे असतात, ती त्याला टेम्प्ट करतात आणि एका क्षणी तो आपल्या सोबत असणाऱ्या एखाद्या महत्त्वाच्या कार्यकर्त्यावर टीका करतो, टिप्पणी करतो आणि त्याच्यापासून दूर जातो. त्यानंतर वेगळ्या प्रकारचा पक्ष तयार करतो. त्यानंतर तो तडजोडी करतो. मग तो तडजोडी करताना आपल्या समाजापेक्षा, आपल्या समाजाच्या विरुद्ध ज्या अनेक प्रकारच्या गोष्टी घडत असतील त्या सुद्धा करायला तो तयार होतो. मी असं मानतो की महाराष्ट्रामध्ये ज्या काही अनेक प्रकारच्या कॅडर बेस्ड चळवळी उभ्या राहिल्या त्याच्यामध्ये आंबेडकराईट मूवमेंट ही जास्त कॅडर बेस्ड आहे. म्हणजे जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या आजूबाजूला शिकलेल्या कार्यकर्त्याची बिलकुल म्हणजे संख्याच नव्हती, ते आणि तेच असं होतं. आणि एखाद दुसरा रेअर असा कार्यकर्ता बऱ्यापैकी शिकलेला असायचा, पण त्या कार्यकर्त्यामध्ये अंडरस्टँडिंग नावाची गोष्ट होती. मग ते दादासाहेब गायकवाड असतील किंवा धोत्रे मामा असतील किंवा अनेक प्रकारचे समाजामधले कार्यकर्ते, त्यांचं शिक्षण कमी होतं. दे वेर नॉट डिग्री होल्डर्स बट दे वेर व्हेरी कमिटेड काइंड ऑफ ॲक्टिव्हिस्ट. आणि ही कमिटमेंट जी आहे ती बाबासाहेबांना फार मोठ्या प्रकारची शक्ती देणार होती. आणि त्या कमिटमेंटच्या माध्यमातून त्यांनी आपली चळवळ ही प्रचंड ताकदीने पुढे नेण्याचं काम केलं आहे. सो कमिटमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे
तो स्वतः कार्यकर्ता कमिटमेंटचा असला पाहिजे आणि सोबतचे कार्यकर्ते सुद्धा तेवढ्याच कमिटमेंटचे असले पाहिजे. अशा प्रकारची कमिटमेंट आमच्याकडं न दिसल्यामुळं आम्ही पक्षांतर करताना किंवा दुसऱ्या पक्षात जाताना आम्ही आमच्या माणसांना नावं ठेवतो, त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतो आणि बाकीच्या पक्षात जाण्याचं काम करतो. म्हणून आंबेडकराईट मुवमेंट जी अशिक्षित माणसांनी चालवली, मला असं वाटतं ती अतिशय चिवटपणे चालवलेली आहे आणि अतिशय ताकदीने चालवलेली आहे. अजूनही शहराच्या माध्यमातून जेव्हा मोर्चे निघतात तेव्हा या सगळ्या मोर्चांना ऑक्सिजन पुरवण्याचं काम, ताकद पुरवण्याचं काम, क्षमता पुरवण्याचं काम, लढवया माणूस पुरवण्याचं काम ही झोपडपट्टीच करत असते. मध्यमवर्गीय माणूस हा रस्त्यावर येत नाही, मध्यमवर्गीय माणूस हा मोर्चा काढत नाही. आमचे मित्र सुरेश माने यांच्यासोबत मी जेव्हा चर्चा करत होतो आणि अर्जुन डांगळे सरांसोबत सुद्धा मी जेव्हा चर्चा केली तेव्हा ते म्हणाले की मोर्चा काढताना आम्हाला सामान्य माणूस हा जास्त महत्त्वाचा असतो, कारण तो रस्त्यावर उतरतो, त्याची काठी झेलण्याची क्षमता नसते, त्याची तयारी असते, तो घाबरत नाही. मध्यमवर्गीय माणूस हा घाबरत असतो, तो तेवढी ताकद दाखवत नाही. हे त्याच्यामधलं अतिशय महत्त्वाचं कारण आहे. त्यामुळं मोमेंट उभी करताना, चळवळ उभी करताना आम्हाला याची अत्यंत गरज आहे, जी बाबासाहेब आंबेडकरांच्या मोमेंटमधून आम्हाला मिळालेली आहे. पण ती कमिटमेंट आता आहे का? आमच्याकडे ही कमिटमेंट आहे का, याचा आपण बारकाईने विचार केला पाहिजे. म्हणजे आपण जर थोडासा वैचारिक भूमिका सोबत ठेवून जर आपण असा विचार केला तर या देशाच्या घटनेच्या माध्यमातून, रिझर्वेशनच्या माध्यमातून संसदेमध्ये जाणारा आमचा खासदार वर्ग, विधानसभेत जाणारा आमदार वर्ग यांची जर आपण बारकाईने विचार केला तर तो आंबेडकरांच्या काळाच्या तुलनेपेक्षा संख्या प्रचंड मोठी आहे. बाबासाहेबांनी वारंवार म्हटलं की जर मला 10 प्राध्यापक, 5 वकील वगैरे भेटले तर मी फार मोठी क्रांती या देशात करेन, ही त्यांची भूमिका होती. आता आमच्याकडं हजारो आणि लाखोच्या संख्येनं आमदार आहेत, खासदार आहेत, प्राध्यापक आहेत, वकील आहेत, डॉक्टर्स आहेत, परंतु कमिटमेंट कुठं आहे? वेअर इज दॅट कमिटमेंट? ही कमिटमेंट आम्हाला फार महत्त्वाची आहे. त्यामुळं ही कमिटमेंट घेऊन काम करणाऱ्या माणसाची एक गरज निर्माण झालेली आहे. त्यामुळं या लोकांना सत्ता मिळते, परंतु त्या सत्तेचा वापर कसा करायचा हे त्यांना कळत नाही. त्यामुळं वेदर दे आर एज्युकेटेड, whether they are leaders, so-called leaders, but are they working for the society? Are they committed for the society? Are they genuinely interested in the benefit of people? याचा आपल्याला बारकाईने विचार करण्याची गरज आहे. म्हणून मी असं म्हणेन की चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याचं भान हे या देशाने लोकशाही सूत्र जे आपल्याला दिलेलं आहे, समता, स्वातंत्र्य, बंधुता हे दिलेले आहे, आर्थिक समता हे दिलेलं आहे, याच्यावर आम्ही किती सूक्ष्मपणे विचार करतो याच्यावरच बरेचशा गोष्टी अवलंबून असतात आणि ते आम्ही पाळतो की नाही याच्यावर आम्हाला फार विचार करण्याची गरज आहे. म्हणून ह्या सगळ्या चळवळीच्या माध्यमातून जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपण हे सगळे कार्यकर्ते, म्हणजे मी आता कार्यकर्त्यावर बोलू, परंतु दुसरा भाग याच्यामधला असा आहे की आमच्याकडे जे साहित्यिक वर्ग आहेत, आता साहित्य लिहिणं ही काही सोपी गोष्ट नाही. खरं म्हणजे साहित्य लिहिणे म्हणजे त्यासाठी असं म्हटलं जातं की यू हॅव टू बर्न द ऑइल इन द मिड नाईट. तुम्हाला तुमचं रक्तसुद्धा जाळावं लागतं, तुमचं इमॅजिनेशन तुम्हाला वापरावं लागतं, तुमच्या कमिटमेंट त्या ठिकाणी असल्या पाहिजे आणि तुम्हाला ज्यांच्यासाठी लिहायचं त्यासाठीची तुमच्या मनात एक प्रचंड मोठा एक आदरभाव असला पाहिजे, तर तुम्ही ते लिहू शकता. ही अशा प्रकारची कमिटमेंट ज्या माणसाकडे आहे, अशा अनेक प्रकारचा साहित्यिक वर्ग आपल्याकडे आहे. कवी आहेत, नाटककार आहेत, कादंबरीकार आहेत, त्यानंतर शॉर्ट स्टोरी रायटर आहेत, अनेक प्रकारचे लोक आमच्याकडे आहेत, अनेक प्रकारचं लेखन आमच्याकडे येतं. या प्रत्येकामध्ये एक वेगळ्या प्रकारची भूमिका आम्ही पाहत असतो आणि ह्या भूमिका खरोखर समाजासाठी उपयोगी आहेत का याचा सुद्धा आम्हाला विचार करण्याची गरज आहे. तो विचार आम्ही किती करतो हे आमच्या त्या एकूण सांस्कृतिक वातावरणावर अवलंबून असतं. म्हणजे 1981 मध्ये सुद्धा, म्हणजे स्वातंत्र्याला 31 वर्ष मिळून झाल्यानंतर सुद्धा आमचा एक प्रश्न असा आहे की खरोखर आम्हाला या भूमीमध्ये न्याय मिळाला का? मी तुम्हाला ओमप्रकाश वाल्मिकी नावाचे कवी आहेत, ज्याचं झुटन नावाचं आत्मकथन अतिशय गाजलेलं आहे, ज्याचं मराठीमध्ये भाषांतर आमचे मित्र मंगेश बनसोड यांनी केलेलं आणि ते ग्रंथालयाने बहुतेक छापलेलं आहे. ते जे आहे त्या वाल्मिकींनी एक कविता फार सुंदर लिहिली आहे. ही कविता एका अर्थाने आमचं इथं काय, आम्हाला इथं काही आहे का, आमच्या नावाने काय आहे का,
असा प्रश्न उभी करणारी कविता आहे. त्याने असं म्हटलं, चुल्हा मिट्टी का. कविता फार सुंदर आहे. चुल्हा मिट्टी का, मिट्टी तालाब की. चुल्हा मिट्टी का, मिट्टी तालाब की, तालाब ठाकुर का. भूख रोटी की, रोटी बाजरे की. भूख रोटी की, रोटी बाजरे की, बाजरा खेत का, खेत ठाकुर का. बैल ठाकुर का, हल ठाकुर का, हल्की मुट्ठी पर हथेली अपनी, फसल ठाकुर की. कुआ ठाकुर का, कुआ ठाकुर का, पानी ठाकुर का, खेत खलिहान ठाकुर के, फिर अपना क्या. खेत खलिहान ठाकुर के, फिर अपना क्या. गाव, शहर, देश. म्हणजे या देशामध्ये आमचं काय, आम्ही जे करतो त्याच्यात आमचं काही आहे का, असा एक बेसिक प्रश्न हा साहित्याच्या माध्यमातून सुद्धा आम्ही अनेकदा विचारलेला आहे. अशा प्रकारचे प्रश्न आमच्या दलित कवींनी, आदिवासी कवींनी वारंवार विचारलेले आहेत आणि ते प्रश्न महत्त्वाचे आहेत. ते प्रश्न अतिशय महत्त्वाचे यासाठी की आम्हाला खरोखर इथं काही आहे का, आमच्या नावाने काय आहे का, याचं एक फार मोठं कोडं आम्हाला पडलेलं आहे. त्यामुळे त्याची उत्तरं शोधण्याचं काम आम्ही या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून मला असं वाटतं की आम्हाला याच्यावर आता बारकाईने विचार करण्याची गरज आहे. आता थोडासा एक डेमोग्राफिक असा मुद्दा असा आहे की चळवळ करणारी माणसं कोणती आहेत. हा सुद्धा आपल्याला फार बारकाईने पडणारा प्रश्न आहे की चळवळ कोण करतं. जर आपण या देशाचं एकूण पॉप्युलेशन जर पाहिलं आणि त्याची जर क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला तर NSSO म्हणजे नॅशनल सोशल सर्व्हे ऑर्गनायझेशन नावाची जी एक संघटना आहे, त्यांनी एक पॉप्युलेशनचा सर्व्हे केलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी कास्ट वाईज पॉप्युलेशन देण्याचं फार महत्त्वाचं काम केलं. त्याच्यामध्ये त्यांनी जे जातीवर आधारित जे पॉप्युलेशन आहे त्याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे की आमच्या देशामध्ये ओबीसीचं पॉप्युलेशन जवळपास 40.94%, हे 2018ची आकडेवारी आहे. ओबीसी पॉप्युलेशन 40.94, SCचं पॉप्युलेशन 49.59 आणि STचं पॉप्युलेशन हे 8.63 आहे. आता हे आपण OBC, SC, ST जे म्हणतो, इंग्रजीमध्ये त्याला आपण अम्ब्रेला टर्म असं म्हणतो. अम्ब्रेला टर्म म्हणजे ओबीसी म्हणताना ओबीसी मध्ये असणाऱ्या अनेक प्रकारच्या 18 पगड जाती, फक्त एक जात नाही. ओबीसी ही एक कॉमन टर्म आहे ज्याला ओबीसी आपण म्हणतो, पण त्या ओबीसी मध्ये एक जात आहे आणि त्या जातीच्या पुन्हा अनेक पोटजाती आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे असं प्रचंड कोड आहे आपल्याकडं. आपण सामूहिकरित्या एखादं नामाभिधान करू शकतो, परंतु याचा अर्थ ते 100% एकत्र आहेत असं नाही. जसं SC आपण म्हणतो, SC ही कॅटेगरी आहे भारतीय घटनेनुसार तयार केलेली, परंतु SC मध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास 57 अनेक प्रकारच्या पोटजाती आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक जातीची वेगळ्या प्रकारची मागणी आहे. आणि जात नावाचा घटक असा आहे की त्याच्यामध्ये एक हायरार्की, जी सायकिक लेवलची हायरार्की आहे. सायकिक म्हणजे मानसिक लेवलला तिची प्रचंड मोठी रूट्स हे प्रत्येक माणसाच्या मनात आहेत. मी एक उदाहरण नेहमी सांगत असतो की आमच्या देशामधल्या प्रत्येक जातीला आपण कुणापेक्षा कमी आहोत हे कधीच मान्य होत नाही. आम्ही कुणापेक्षा तरी वरचढ आहोत हे सांगण्याची त्यांच्यामध्ये प्रचंड अहिमिका असते की मीच मोठा आहे. म्हणजे आमच्याकडं डक्कलवार नावाची एक जात आहे. ही डक्कलवार नावाच्या जातीचा माणूस हा भीक मागताना फक्त मांगाच्याच घरी भीक मागतो. का तो म्हणतो की फक्त मांगाच्या घरी भीक मागण्याचा मला अधिकार आहे, बाकी ठिकाणी मी मागणार नाही. म्हणजे हायरार्की तुम्ही लक्षात घ्या की ही हायरार्की आहे. आपण जर ह्या बारकाईने या मानसिकतेमध्ये विचार केला, ST मध्ये सुद्धा ST ही कॅटेगरी आहे, पण त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या जाती आहेत. म्हणजे जवळपास 750 ते 750 अनेक प्रकारच्या जाती ह्या आदिवासीमध्ये आहेत, भटक्यामुक्तामध्ये आहेत. ते अनेक प्रकारच्या लेवलला जगतात आणि प्रत्येक जातीचे त्यांचे टोटेम आहेत, त्यांचे संस्कार आहेत, त्यांची जगण्याची पद्धती आहे आणि त्यांचा युनिकनेस आहे. नाउ दिस डिव्हिजन ऑफ ह्युमॅनिटी डझंट अलाउ टू कम टुगेदर टू दिस पीपल. ते त्यांना एकत्र येऊ देत नाहीत. आणि म्हणून प्रत्येक जातीच्या माणसाला आपली जात मोठी वाटल्यामुळं तो त्या ठिकाणी अडकून असतो.
जर आपण बारकाईने विचार केला तर ओबीसी, SC, ST या एकूण सगळ्या जातींचं टोटल हे 70% होतं. बाकीच्या मग ज्या वरच्या जाती आहेत त्या 30% राहतात. त्याच्यामध्ये 5% ब्राह्मण आहेत, 25% बाकीचे आहेत. मग हे डिव्हिजन आहे लोकसंख्येमध्ये. आता या 70% लोकांना वारंवार लढाई करावी लागते. बारकाईने लक्षात घ्या. म्हणजे आता अलीकडच्या काळामध्ये तर ज्या लोकांनी आरक्षणाला प्रचंड विरोध केला, गुजरातपासूनही आरक्षणाचा विरोध सुरू झाला. महाराष्ट्रामध्ये सुद्धा मला सांगायला काही अडचण नाही, वैचारिक लेवलला आपण बोलत आहोत. मराठा कम्युनिटीने सुद्धा या आरक्षणाला प्रचंड विरोध केला आणि आता त्यांच्यावरच आरक्षण मागण्याची वेळ आलेली आहे. यू सी, हे जे सगळं समीकरण आहे की हे आम्हाला घटनेच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. मी तर या मताचा आहे की जर खरोखर या देशाच्या लोकांचं कल्याण या सत्ताधारी वर्गाला करायचं असेल तर शिक्षण हे सगळ्यांसाठी मोफत केलं पाहिजे. एज्युकेशन शुड बी टोटली फ्री फॉर ऑल द पीपल. आमच्याकडं जे डिव्हिजन आहे, म्हणजे आतापर्यंत आमच्याकडे जे काही चाललंय, आम्ही आतापर्यंत जे शिक्षण देतो हे फक्त 25% मुलं जे शाळेत येतात आणि ते पुढच्या वर्गात जात असतात त्याच लोकांना शिक्षण देतो. आमच्याकडं मतदानाच्या माध्यमातून जे आम्ही नेते निवडतो त्यांचं मतदान सुद्धा 50%च्या आसपासच असतं. बाकीचे 50% लोकांना या देशातल्या लोकशाहीची काही देणे घेणं नसतं. अशा प्रकारचं वातावरण आहे. म्हणजे लोकशाही आणि शिक्षण व्यवस्था ह्या इतक्या महत्त्वाच्या आहेत पण त्या तेवढ्याच दुर्लक्षित झालेल्या आहेत. हे सुद्धा आपण बारकाईने पाहिलं पाहिजे. महत्त्वाच्या असताना सुद्धा दुर्लक्षित होणं हे आपल्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात घडतं. त्यामुळं काय होतं की प्रत्येक जातीमध्ये आपला अहंभाव आणि दुसऱ्या जातीविषयीचा द्वेष हा कायम असतो. म्हणजे असे फार कमी उदाहरणं आहेत की आमच्याकडं लोक एकमेकावर प्रेम करतात. म्हणजे 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला झेंडावंदन असल्यामुळे लोक रस्त्यावर येतात, झेंडे हातात घेऊन फिरतात, राष्ट्रगीतं गातात. पण याचा अर्थ ते एकमेकांच्या सोबत असतातच असा नाही. हे अतिशय बारकाईने पाहण्याची गरज आहे. राष्ट्र नावाची गोष्ट, नेशन नावाची कन्सेप्ट, राष्ट्रप्रेम नावाची गोष्ट आणि माणुसकी याच्यामध्ये नातेसंबंध जोडण्याचं काम जे आम्हाला करायला पाहिजे होतं ते झालं किंवा नाही याच्यावर प्रचंड मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि म्हणून ही जी काही व्यवस्था आपल्याकडे चाललेली आहे ती एका अर्थाने कशात तरी माणसांना फसवण्या प्रकारचं काहीतरी वातावरण आहे काय आपण बारकाईने पाहिलं पाहिजे. त्यामुळं एज्युकेशन शुड बी फ्री फॉर ऑल द पीपल अँड लेट देम मेक प्रोग्रेस. सगळ्यांना संधी द्या. सगळ्यांच्या मुलांची फीस तुम्ही भरा. सगळ्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण द्या. काही लोकांना कॉन्व्हेंट एज्युकेशन, काही लोकांना सेमी एज्युकेशन, काही लोकांना मराठी एज्युकेशन, काही लोकांना वेगवेगळ्या प्रकारची विद्यापीठं, काही लोकांना प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज, काही लोकांना सेमी प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज. हे काय चाललेलं आहे? म्हणजे तुम्ही एका अर्थाने लोकांना एकत्र आणण्याचं काम करत नाही, तुम्ही लोकांना डिव्हाइड करण्याचं काम करतात. राष्ट्रीय पातळीवर राष्ट्राची प्रगती म्हणून जेव्हा आपण विचार करू तेव्हा मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करण्याची गरज आहे. वी शुड नॉट थिंक इन अ डिव्हायडेड मॅनर. जर तुम्हाला देश नावाची गोष्ट खरोखर प्रगत करायची असेल तर याचा सुद्धा बारकाईने विचार केला पाहिजे. आमच्या देशामधलं भांडवल त्याचा खर्च करून आमच्या देशातले IIT झालेले, IIM झालेले, मेडिकलचं एज्युकेशन घेणारे, जो ब्रेन ड्रेनेज हा बाहेरच्या देशामध्ये अनेक वर्ष जात आहे त्या पैशाचा आमच्या देशाला काही उपयोग होतो का याचा सुद्धा अतिशय बारकाईने विचार करण्याची गरज आहे. Where you have spent money for their education, are they really benefiting to you or not? ते तुमच्या देशाच्या हितासाठी काही करतात का याचा सुद्धा अत्यंत बारकाईने विचार करण्याची गरज आहे. त्यामुळं फक्त हे वरवरचं बोलून जमणार नाहीये. आम्हाला काही बेसिक गोष्टी करता येतील का याच्यावर सुद्धा बारकाईने विचार करण्याची गरज आहे. त्याच्यावर आमच्या नेत्यांनी सुद्धा बोलण्याची गरज आहे. आमचे अनेक प्रकारचे नेते एका विशिष्ट समाजाचं, विशिष्ट कम्युनिटीचं, विशिष्ट जातीचं रिप्रेझेंटेशन करण्याच्या माध्यमातून नेता म्हणून पुढे येतात आणि त्या जातीला त्यांच्या परस्पर एखाद्या प्रतिगामी शक्तीसोबत विकून टाकतात. हे प्रचंड मोठं वाईट काम या देशामध्ये लोकशाहीच्या नावाखाली होतं. म्हणजे लिडरशिप डेव्हलप्ड ऑन द बेसिस ऑफ कास्ट, इफ ही इज सेलिंग यू टू सर्टन कम्युनिटी देन इट इज व्हेरी बॅड. त्यामुळे या देशामधल्या प्रस्थापित पक्षामध्ये
सगळे प्रस्थापित पक्षामध्ये जे विविध प्रकारचे SC ST सेल आहेत, SC ST सेल आहेत, ही SC ST सेल दुसरं तिसरं काही नसून आपल्या समाजाला खरेदी विक्रीसाठी त्यांच्या संख्येच्या आधारावर काम करणारे सेल आहेत असं माझं म्हणणं आहे. ते कुठेही समाजाच्या भल्याचं काम करतात असं मी मानत नाही. ते फक्त स्वतःच्या हिताचं काम करतात, स्वतःला मिळेल तेवढं काम करतात, बाकी हा समाज हा लोकांच्या दावणीला बांधण्याचं काम करतात. त्यामुळे दे आर नॉट रॅशनल. रॅशनल असणाऱ्या माणसाला माझ्या बुद्धीला पटतं का, माझ्या समाजाच्या हिताचं आहे का, माझ्या लोकांसाठी उपयोगी पडणार आहे का, याच्यावर सुद्धा अतिशय बारकाईने विचार करण्याची गरज आहे. त्यामुळं या देशातील शैक्षणिक संस्था, या देशाची न्यायव्यवस्था, या देशामधल्या सगळ्या ज्या काही लोकांच्या हिताच्या गोष्टी आहेत त्या लोकांसाठी वापरल्या पाहिजे, याचा विचार आम्ही केला पाहिजे. तसा विचार आमच्याकडे होत नाही. त्यामुळे सगळ्या चळवळी फसतायत. आपल्या सगळ्या प्रकारच्या चळवळीचं फेल्युअर कुठे आहे? तडजोड करण्यामध्ये आहे. आमच्याकडं आंबेडकरांनी इतका मोठा विचार दिल्यानंतर आमचे लोक तडजोडीवर का निभावतात हे मला कळत नाही. वाय दे मेक दिस काइंड ऑफ ॲडजस्टमेंट? मेजॉरिटी ऑफ द लीडर्स, maybe of the Ambedkarite movement, maybe of the tribal movement, maybe of the OBC movement, they are making adjustment. तडजोड. प्रस्थापित पक्षासोबत तडजोड करायची, नेत्यांनी फायदा करून घ्यायचा आणि बाकीचा सगळा समाज त्यांच्या दावणीला बांधायचा. हा जो खरेदी विक्रीचा जो काही व्यवहार चाललेला आहे तो सुद्धा आपण थांबवला पाहिजे. मला असं वाटतं की लोकांमध्ये ही ताकद आहे, लोकांमध्ये ही ताकद आहे, ती ताकद त्यांनी वापरली पाहिजे. मला एक सांगताना काल एक रेफरन्स पाहायला मिळाला की संगमा नावाचे जे आपले लोकसभेचे अध्यक्ष होते, त्यांची मुलगी सुद्धा खासदार आहे. संगमांनी पीपल्स पार्टी नावाची एक पार्टी झारखंडमध्ये स्थापन केली होती आणि त्या पार्टीचं जे ब्रीदवाक्य होतं हे लोकांचं हित हे होतं. आदिवासी लोकांच्या हितासाठी ती पार्टी होती आणि ती पार्टी नंतर एका प्रतिगामी मनुवादी पक्षासोबत त्यांनी अलायन्स करून टाकलेलं आहे. भारतामध्ये अशा अनेक प्रकारच्या प्रांतामध्ये अनेक प्रकारच्या असे नेते. आमच्याकडे योगी नावाचे एक नेते होते, IAS कॅडर, त्यांनी सुद्धा तोच प्रयोग केलेला आहे. सगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे प्रयोग होतात. महाराष्ट्रामध्ये असे अनेक प्रकारचे चेहरे, मी नाव घेणार नाही, महाराष्ट्रामध्ये असे अनेक प्रकारचे चेहरे तुम्हाला पाहायला मिळतील जे बाबासाहेबांचं नाव घेतात पण आपल्या समाजाची विक्री ही प्रतिगामी पक्षासोबत करतात. अशा प्रकारचे अनेक लोक आपल्याकडे आहेत. त्यामुळं चळवळ पुढं जाण्याच्या ऐवजी ही चळवळ ही मागे जाते. बाबासाहेबांनी एका ठिकाणी म्हटलंय की बाबा माझ्या चळवळीचा रथ हा तुम्हाला किमान पुढं नाही नेता आला तरी चालेल, परंतु तो मागे नेऊ नका, आहे त्याच ठिकाणी ठेवा. 2020च्या या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण विचार करू तेव्हा आपण खरोखर हा रथ कुठे ठेवला आहे याचा सुद्धा फार बारकाईने विचार करण्याची गरज आहे. कारण त्याला आपण सोशल मुवमेंट असं म्हणतो. सोशल मुवमेंट म्हणताना टू थिंक अबाउट द सोसायटी, टू थिंक अबाउट द पीपल अँड टू थिंक हाऊ दिस पीपल कॅन मेक कुड बी प्रोग्रेसिव्ह, हे आपल्याला विचार करण्याची गरज आहे. तशा प्रकारचा विचार मी करतो का हे आम्हाला या ठिकाणी बारकाईने पाहण्याची गरज आहे. आणि म्हणून हा जो सगळा काही चळवळीचा जो गाडा आहे तो आम्हाला या पद्धतीने पुढे नेण्याची गरज आहे आणि ती पद्धत आम्हाला वापरता आली पाहिजे. या ठिकाणी मी एक कविता तुम्हाला, आमच्याकडे जी मानसिकता आहे ही चिटिंग लेवलची मानसिकता आहे, फसवण्याची मानसिकता आहे. मग ती सामाजिक चळवळीची असेल किंवा एकूणच भारतीय समाजाची असेल. किंवा आपण जेव्हा बोलतो तेव्हा मला असं वाटतं की आपण फक्त आदिवासी, दलित किंवा भटक्यासाठी बोलत नाही, आपण एका ग्लोबल मानसिकतेमध्ये सुद्धा बोलतो. कारण काय की आत्ताच्या कोविडमुळं आपण सध्या आता वी आर नॉट लिमिटेड टू वन कम्युनिटी, वन नेशन ऑर वन स्टेट, वी बिकेम ग्लोबल. नो डाऊट आता आपण हे जे काही करतोय सध्या डायलॉग, हा आमच्या अनेक आदिवासी लोकांना बाकीच्यांना कळत नाही ज्यांच्यासाठी आम्ही बोलतो. हा दक्षिण भारतामधल्या लोकांना बोलत नाही ज्यांच्यासाठी आपण बोलतो. हा नॉर्थमधल्या लोकांना कळत नाही, खरं म्हणजे त्यांना जास्त कळण्याची गरज आहे. सो वी शुड हॅव अ ब्रिज लँग्वेज. म्हणजे आपण जे काही बोलतो याला एक ब्रिज लँग्वेज, याला इंग्लिशमध्ये आपण ब्रिज लँग्वेज बोलतो, इंग्लिश, तशा प्रकारची एक गरज आहे. पण अशा प्रकारची भाषिक आदानप्रदान करताना सुद्धा ही वैचारिक आदानप्रदान करण्याची गरज आहे. आमच्याकडं एक हरिवंशराय बच्चन नावाचे कवी, अमिताभ बच्चनचे फादर, जे की लोकसभेमध्ये हिंदी ट्रान्सलेटर म्हणून त्यांनी फार महत्त्वाचं योगदान केलं आणि
त्यांची अनेक पुस्तकं गाजलेली आहेत आणि त्याचं आत्मकथन मी वाचलं होतं. त्या दशद्वार से सोपानतक नावाचं प्रचंड मोठं आत्मकथन त्यांचं आहे आणि मधुशाला नावाचा त्यांचा फार गाजलेला एक कविता संग्रह आहे. त्यांनी एक कविता आमच्या देशाच्या मानसिकतेवर लिहिलेली आहे की हाऊ इंडियन पीपल आर अँड हाऊ दे बिहेव इन द कमिटी और कम्युनिटी लाईफ, याच्यावरची एक कविता आहे. बघा, ही कविता हिंदीमध्ये आहे. तो काय म्हणतात, यहाँ सब कुछ बिकता है, यहाँ सब कुछ बिकता है, दोस्तों रहना जरा संभल के. यहाँ सब कुछ बिकता है, दोस्तों रहना जरा संभल के. बेचने वाले हवा भी बेच देते हैं गुब्बारों में. बेचने वाले हवा भी बेच देते हैं गुब्बारों में भर के. सच बिकता है, झूठ बिकता है, बिकती है हर कहानी. 3 लोक में फैला है, फिर भी बिकता है बोतल में पानी. कभी फूलों की तरह मत जीना, जिस दिन खिलोगे. कभी फूलों की तरह मत जीना, जिस दिन खिलोगे. टूट कर बिखर जाओगे. जीना है तो पत्थर की तरह जियो. जीना है तो पत्थर की तरह जियो. जिस दिन तराशे गए खुदा बन जाओगे. मग तुमच्यामध्ये कणखरपणा इतका आला पाहिजे की एखादा पत्थर, एखादी शिला, एखादा दगड हा आणि तुम्ही याच्यामध्ये फरक नसला पाहिजे. म्हणजे कणखरपणा तुमच्यात असला पाहिजे. कोणत्याही प्रकारचे टेम्पटेशन, कोणत्याही प्रकारचं तुम्हाला विकत घेणारे लोक तुमच्याकडे आले तरी सुद्धा तुम्हाला तुमची भूमिका ही प्रामाणिकपणे मांडता आली पाहिजे. ही भूमिका जेव्हा आम्ही मांडतो तेव्हा खऱ्या अर्थाने चळवळ आम्ही जगत आहोत असं मला वाटतं. त्यामुळं मी असं म्हणेन, उर्गुलांच्या माध्यमातून जी काही एक सांस्कृतिक, सामाजिक आणि साहित्यिक मोमेंट, चळवळ हे आमचे मित्र सखाराम डाकोर यांनी सुरू केली, ही त्या अर्थाने अत्यंत महत्त्वाची आहे. ती फक्त आदिवासी समाजासाठी आहे असा समज आपण कोणीही करू नये. या देशामधल्या सर्वहारा वर्गामध्ये आदिवासी वर्ग आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी अशा सर्व सर्वहारांना एकत्र आणण्याची भूमिका मांडलेली आहे. घटनेच्या माध्यमातून अंमलात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं अशा प्रकारच्या सगळ्या चळवळी पुढं गेल्या पाहिजे याची एक भूमिका आपण ठेवली पाहिजे. अँड वी हॅव टू बिकम व्हेरी रॅशनल. आम्हाला आमच्या भूमिकेमध्ये अतिशय रॅशनल बनलं पाहिजे. रॅशनल बनलं पाहिजे म्हणताना मला एक सांगायचं आहे की आम्ही आमच्या मनामध्ये जे अनेक प्रकारचे पूर्वग्रह हा शब्द फार महत्त्वाचा आहे, प्रिजुडायसेस, आमच्या मनामध्ये जे अनेक प्रकारचे पूर्वग्रह आमच्या जन्मापासून ते मरेपर्यंत आमचे लोक पेरत असतात. त्यामुळं आम्ही बऱ्याचदा आमच्या जवळच्या लोकांशी सुद्धा चांगलं वागू शकत नाही, आमची समाजातल्या लोकांशी आम्ही चांगलं वागू शकत नाही आणि देशातल्या लोकांशी सुद्धाच आम्ही चांगलं वागू शकत नाही. हे सर्व प्रकारचे पूर्वग्रह ज्या दिवशी आम्ही बाहेर सोडू त्या दिवशी आम्ही खऱ्या अर्थाने माणूस झालो असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून महात्मा फुलेंनी फार चांगलं म्हटलेलं होतं की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. या ठिकाणी अविद्या हा जो शब्द आहे हा अज्ञानाशी निगडीत आहे. आमचं जे अज्ञान आहे ते अनेक पातळ्यांवरचं अज्ञान आहे. हे जगण्यामधलं अज्ञान आहे, हे वागण्यामधलं अज्ञान आहे, हे भूमिकेमधलं अज्ञान आहे, हे कमिटमेंटमधलं अज्ञान आहे, हे शिक्षण कशाला म्हणतात हे न कळण्याचं सुद्धा अज्ञान आहे. ह्या सगळ्या अज्ञानातून जर बाहेर यायचं असेल तर आम्हाला खऱ्या अर्थाने चळवळ कळली पाहिजे, विचार कळला पाहिजे, ज्या माणसांनी चळवळ उभी केली त्याच्या भूमिका कळल्या पाहिजे. त्यामुळं आपण पुढे जाऊ शकू. मला जाताना शेवटचा एक विचार या ठिकाणी मांडायचा की आमच्या देशामध्ये जसं आपण म्हणतो की आमचा देश हा बहुभाषिक आहे, बहुसांस्कृतिक आहे, बहुभौगोलिक आहे, अत्यंत विखुरलेला आहे. आमच्या भूमिका एकमेकांना पूरक असताना सुद्धा कळत नाहीत. आम्ही जवळून गेलो तरी सुद्धा एकमेकांशी भाषेमुळे बोलू शकत नाहीत. अनेक प्रकारच्या भूमिका आमच्या एकमेकांच्या सारख्याच असल्या तरी सुद्धा त्या आम्ही आयडेंटिफाय करू शकत नाही. अशा प्रकारच्या देशात आम्ही जगतो. तेव्हा अशा प्रकारच्या देशामध्ये जगताना हाऊ टू बी अ वाईज मॅन, आम्ही चांगलं कसं वागू, चांगलं कसं जगू याचा आपण विचार केला पाहिजे.
आणि तो फक्त एका एका समाजापुरता करून चालणार नाही, तर तो अख्ख्या समाजासाठी केला पाहिजे. शेवटचा मुद्दा मांडताना मी असं म्हणेन की अमेरिका नावाचा देश जेव्हा वसत होता तेव्हा अमेरिकेला शहाणपण शिकवण्यासाठी 3 माणसांनी प्रचंड मोठं काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये वॉल्ट व्हिटमन नावाचा कवी आहे. त्याच्या त्या वॉल्ट व्हिटमनने अनेक प्रकारच्या कविता, म्हणजे खऱ्या अर्थाने लोकशाहीवादी कविता कशाला म्हणतात, लोकशाहीवादी कविता म्हणजे हाऊ टू टेक फ्रीडम फ्रॉम द इंग्लिश पोएट्री, डॉमिनेटिंग इंग्लिश पोएट्रीच्या माध्यमातून जे काही जगावर आक्रमण होतं आहे त्याच्यापासून बाहेर येऊन आपण कसं जगलं पाहिजे हे त्यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून सांगितलं. तर लिव्ज ऑफ ग्रास नावाच्या त्या कवितेला नोबेल प्राईज मिळालं होतं. ती कविता प्रचंड मोठ्या ताकदीने त्यांनी लोकांना दिली. ती कविता एक भूमिका घेऊन आलेली होती. त्यानंतर वॉल्ट व्हिटमनच्या नंतर जो आहे एमर्सन नावाचा एक प्रचंड मोठा ताकदवान विचारवंत त्यांच्याकडे होता. त्यांनी सगळ्या लोकांना लायब्ररी इज नॉट इम्पॉर्टंट, युअर सॉईल इज इम्पॉर्टंट, युअर लँड इज इम्पॉर्टंट हा एक त्या काळातला अतिशय महत्त्वाचा संदेश दिला की तुम्हाला जमिनीचा अभ्यास केला पाहिजे, या जमिनीत कोणती पिकं येतात त्याचा अभ्यास केला पाहिजे. लायब्ररी हे सुफेस्टिकेशनचं उदाहरण आहे, अतिशय सुफेस्टिकेट झाल्यानंतरच उदाहरण आहे. आपल्याला आत्ताच्या घडीला लायब्ररी प्लस लँड याचा सुद्धा बारकाईने विचार करण्याची गरज आहे, ही त्यांनी आपल्याला मांडलेली आहे. आणि तिसरा जो विचारवंत होता त्यांनी त्यांनी एकूणच ट्रान्सडेंटलिझममध्ये फार मोठी भूमिका मांडली आणि त्यांनी अहिंसा आणि सत्याग्रह ज्याचा लेसन हा महात्मा गांधी त्याच्याकडून घेतला, त्याच्याकडून त्या सगळ्या प्रिन्सिपल घेतल्या. या 3 लोकांनी अमेरिकेमध्ये प्रचंड मोठं ताकदीनं काम केलं. आमच्या देशामध्ये सुद्धा ज्या ज्या लोकांनी या समाजाच्या हितासाठी काम केलं त्याचं एक समीकरण कोणत्याही प्रकारचे पूर्वग्रह मनात न ठेवता आम्हाला समाजापर्यंत देता येतं का याचा चळवळीच्या कार्यकर्त्यांनी विचार केला पाहिजे. म्हणून मी असं म्हटलं की त्यांना ते भान असलं पाहिजे की मी हे का करतो, याची कॉन्शियसनेस त्याला असला पाहिजे. हे मी का करतो ही भूमिका त्याला असली पाहिजे, हे मी का करतो. त्यामुळं जर त्याला हे कॉन्शियसली करता येत असेल, हे भान तो ठेवत असेल, तर त्याची चळवळ ही नक्कीच आमच्या समाजाची एक विशिष्ट प्रकारची भूमिका घेऊन त्याला पुढे जाण्यासाठी उपयोगी पडणार आहे. अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी मांडून मी या निमित्ताने उलगुलान चळवळीच्या माध्यमातून माननीय डॉक्टर डाखोरे सरांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं. आपण सगळ्या लोकांनी माझं हे ऑनलाईन FB वरचं भाषण ऐकलं. त्यानिमित्ताने तुमच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले असतील, काही नवीन प्रकारचे चेतना निर्माण झाली असेल, काही विचार करण्यासाठी प्रवृत्त जर त्यांनी केलं असेल, तर मला असं वाटतं की आपण जे काही उपक्रम डाखोरेंनी सुरू केला आणि त्याच्यात मी सहभागी झालो तर मला त्याचा आनंद वाटेल. या निमित्ताने काही प्रश्न असतील तर ते डाखोरेंकडे त्यांनी पाठवावे किंवा मला आत्ता ते विचारू शकतात. वी कॅन डिस्कस ऑन दॅट. आणि चळवळीच्या कार्यकर्त्यांनी वी शुड नॉट बी टाईम बाउंडेड, वी शुड नॉट बी कास्ट बाउंडेड, वी शुड नॉट बी लिमिटेड टू वन कम्युनिटी और वन कास्ट ही भूमिका ठेवली पाहिजे. एवढं बोलून मी या ठिकाणी माझे एकूण विचाराला सध्यापुरता पूर्णविराम देतो. आपण सगळ्यांनी ऐकल्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू. If you have any question, you can ask me. Thank you. Madhav, thank you. Thank you very much. Thank you. थँक्यू. खूप चांगला फीडबॅक आहे माझ्याकडं. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. अनिल दहातोंडे, थँक्यू.
माधव सरकुंडे सर, थँक्यू व्हेरी मच. शहाजी माळी, थँक्यू. थँक्यू अमोल खरात. एक कविता घ्यायची अशी सखारामची इच्छा आहे. मी विसरलो होतो खरं म्हणजे माझी एक कविता या निमित्ताने मला सादर करायची होती. परंतु बोलण्याच्या माधव सरकुंडे सरांना काहीतरी प्रश्न आहे. प्रश्न घ्यायचा का आधी का कविता घ्यायची? येस सर. माधव सर विचारा प्रश्न. माधव सरकुंडे सरांचा प्रश्न आहे. लेट हिम आस्क द क्वेश्चन. येस सर. सरकुंडे सर, यू कॅन आस्क क्वेश्चन प्लीज. ओके ओके, मी तोपर्यंत कविता घेतो. उत्तम भगत सरांनी फार चांगली सूचना केलेली आहे. ही कविता कोविडच्या काळातली आहे आणि कोविडवर मी जवळपास आत्तापर्यंत 10-12 वेबिनारमध्ये अनेक ठिकाणी मतं मांडलेली आहेत आणि त्या ठिकाणी एक विचार वारंवार सांगितला की कोविडमुळं लोक हे थोडेफार रॅशनल होत आहेत आणि अनेक प्रकारच्या मंदिरांची, चर्चेसची, मस्जिदीची दारं बंद असली तरीसुद्धा लोक शांतपणे जगत आहेत. कोणत्या प्रकारच्या दंगली होत नाहीत आणि ईश्वर ज्याची काही इच्छा म्हणजे ज्यांचं काही श्रद्धा असेल त्यांची श्रद्धा असू द्या, परंतु तो फारसा आपल्या जीवनामध्ये काही फरक पडत नाही अशा प्रकारची एक भूमिका आलेली आहे. आणि एक दिवस अचानकपणे मी एक कविता रात्री 2-2:30च्या दरम्यान एक कविता मला सुचली. तर ही कविता मी आधी सादर करतो सरकुंडे सर. आधी कविता घेऊया, नंतर मग आपण तुमचा प्रश्न घेऊ. कविता अशी आहे. त्या तिथे एक क्षण एक कण, त्या तिथे एक कण एक क्षण छुपी पताका चितारून होता. त्या तिथे एक क्षण एक कण छुपी पताका चितारून होता. कुणीतरी पिता माता वा निर्माता देवासम बसला होता. कुणीतरी पिता माता वा निर्माता देवासम बसला होता. मी नाकारत शिकत होतो. मी नाकारत शिकत होतो. फुले आंबेडकर मार्क्सलाही स्पर्शून होतो. मी नाकारत शिकत होतो. फुले आंबेडकर मार्क्सलाही स्पर्शून होतो. बुद्धाचा प्रतित्य समुत्पादाचा सिद्धांत कळता कळता बुंध्यापासून कळसापर्यंत न्याहाळत न्याहाळत त्यास हाकारून होतो देवाला. तरी तो काही काही क्षण टिकूनच होता. विश्वाच्या मूळ धूळकणांपासून चिरेबंदी पवित्र स्थानांच्या पहाऱ्यात तर कधी जळीस्थळी काष्टी पाषाणात तो चिरंतन खोल दरी डोंगरी खंजिरी मंजिरी भजनात मनामनात स्थानापन्न. मी मात्र नाकारता नाकारता अचानकच खिन्न. मी मात्र नाकारता नाकारता अचानकच खिन्न मलूल होत आणि असेल तरी त्याचे काय, नसेल तरी बिघडते काय असले मध्यम गडू सांभाळून वागत होतो. या शक्तीची महिमा गाणारे आणि या शक्तीचा पात करणारे दोघांचेही मी मनोमन ऐकत होतो. पिढ्यानपिढ्या संकट येतात. वादळ वारे विस्तवाचे डोंगर पेटतात. जीवाणू विषाणूंचे हमले नि इमल्यावर इमले कोसळत जातात. तरी हा सूक्ष्माती सूक्ष्म देह गेला तरी आत्म्यात तर कधी परमात्म्याच्या आसात कायम असतो. आताशा मी त्याला कायमची सोडचिठ्ठी लिहिणारच. आताशा मी त्याला कायमची सोडचिठ्ठी लिहिणारच. तर हा कोरोना आला नि तो उघड्यावर पडला. तर आता हा कोरोना आला
आणि तो उघड्यावर पडला. लोक धावा करतायत, धाव रे बाबा, वाचव रे बाबा. मंदिराच्या गाभ्यातून, कळसाच्या टोकदार आसमानातून, गिरजाघराच्या कातळातून, मस्जिदीच्या कणाकणातून, प्रार्थनाच्या श्वासातून, अजानांच्या आर्ततेतून, खालून वरतून कसाही प्रगटून ये. भीतीच्या या गर्भगाळातून क्षणाकणाला मुक्ती दे. तिन्ही ऋतूंच्या, तिन्ही काळाच्या, प्रातसमयी, सायंतनूच्या कुठल्याही संगमावर ये, पण ये. असेलच असेलच तर तोही क्षतिग्रस्त, मानवी कुलपात क्वारंटाईन. असेलच तर तोही क्षतिग्रस्त, मानवी कुलपात क्वारंटाईन. मीही तसाच, मानवी कायद्याच्या संचारबंदीकम घरबंदी भिंती आत. तोही तसाच, माझ्यातला मी मरतो तिळातळाने. माझ्यातला मी मरतो तिळातिळाने. बातम्यांचे मोहोळ करते घायाळ, विश्वव्यापी कोलाहलाने. रस्त्यावरचा पोलीस, सुरक्षारक्षक, डॉक्टरांचे अथक प्रयत्न, नर्सचे सेवाभावी राबणे, तरीही विश्वभरून घाबरणे, सावरणे. मी वाटच पाहतोय त्या करत्या करवित्या विश्वनिर्मात्या सर्वशक्तिमानाची. मी वाटच पाहतोय त्या करत्या करवित्या विश्वनिर्मात्या सर्वशक्तिमानाची. कोटीच्या संख्येने सर्वव्यापी विखुरल्या सोनुल्या पावलांची. मी शोधत असतो आसमंतातील अनाकलनीय आवाज. मी शोधत जातो धडधाकट श्वासांच्या पाऊल ठशात. मी शोधत जातो स्वॅब काढत असताना प्राण सांडणाऱ्या मनात. मी शोधत जातो गर्दी टाळण्यासाठी नियमांचे पालन शिकवणाऱ्या पोलिसांच्या शेवटच्या श्वासात. मी श्वास रोखून पाहत असतो पेशंटचे प्राण वाचवता गतप्राण होत जाणाऱ्या डॉक्टरांच्या शेवटच्या उचकीत. तसे तर अद्याप त्याच्या अस्तित्वाचे साधे दर्शनही नाही की तसे तर लोक अजूनही धावा करतातच बंद मंदिरे उघडल्यावर तुला शोधण्याचा. धर्मबंधनात त्यांचे तूच केले वाटप, तेही श्रद्धांच्या मोजपट्टीत अजूनही घेतायत तुझा शोध. हे थांबेल याची तशी काहीच खात्री वा वजनता नाही. या अशा अनेकानेक पहाड्या संकटाच्या येतच राहतात. जाणारे जीव शेवटचे आचके देऊन निघून जातात. ते तुझा धावा करून हपकूनच जात असतील असे नाही. मग परत तेच रहाट गाडगं. संकट टळे नियम पळे नि तुझ्या आरती बिरतीला परत पारावार उरणार नाही. मी मात्र त्या क्षणाकणाला अक्षांश रेखांशाने तुझा कोणताही अंश परत मला दंश करणार नाही. एवढे स्वतःला सुरक्षित केले की तुझ्या कोरोनामयी स्पर्श मला नि माझा तुला होणार नाही. तू राहा क्वारंटाईन, मीही बराच असा क्वारंटाईन. तू राहा क्वारंटाईन, मीही असाच बरा क्वारंटाईन. थँक्यू, धन्यवाद. ही कविता संपलेली आहे. येस, माधव सरकुंडेशी प्रश्न विचारा. माधव सरकुंडे सरांचा प्रश्न आहे. डॉक्टर सखाराम डाखोरे सरांचा प्रश्न आहे का? थँक्यू. उत्तम भगत. थँक्यू. कवितेसाठी अनेक लोकांनी प्रतिक्रिया पाठवल्या. त्याच्यामध्ये उत्तम भगत, रामदास आंबले, अनिल दहातोंडे यांना कविता आवडलेली आहे. धन्यवाद. माधव सरकुंडेंचा प्रश्न माझ्यापर्यंत आलेला आहे. तो प्रश्न मी वाचतो.
should there be an amendment to our constitution for changing scheduled tribes phrase into Adivasi, because some tribal scholars allege that this phrase is a stigma for Adivasi, and it is one of many reasons of tribals being exploited and pushed into the pits under development. माधव सरकुंडे सर, माझंही असं म्हणणं आहे की आदिवासी हा मूळ शब्द आहे. जागतिक पातळीवर आदिवासी, नेटिव्ज, अबोरिजिन्स असे अनेक प्रकारचे शब्द, जवळपास 10 ते 12 शब्द यासाठी वापरले जातात. भारतामधला आदिवासी जो शब्द आहे तो इथल्या काळाशी आणि समाज घटकाशी निगडीत आहे. तो जास्त सोयीस्कर वाटतो मला. परंतु बाबासाहेबांनी सुद्धा तो ट्राईब्स, शेड्यूल ट्राईब्स या अर्थाने घटनेत वापरलेला आहे. आणि तो ब्रिटिशांनी तो ट्राईब्स हा शब्द मुळात वापरला, त्यामुळे तो तसा आलेला आहे. परंतु आदिवासी हा रिप्लेस करण्यास मला असं वाटतं ते योग्य राहील. कारण आदिवासी या शब्दाच्या अंतर्गत सुद्धा ह्या सगळ्या कम्युनिटीज ज्या आहेत, जवळपास 600च्या आसपास वेगवेगळ्या कम्युनिटीज आपल्याकडे आहेत. आणि त्याच्यामध्ये पुन्हा त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सब टाईप्स आपल्याला पाहायला मिळतात. आदिवासी कुड बी, बट आय डोंट नो द इटिमॉलॉजी वेदर इट इज इन मराठी ओनली और इट इज इन अदर लँग्वेजेस ओनली. इटिमॉलॉजिकली it should be perfect for all the people, and it should be accepted by all the tribal groups and Adivasis in the country. So that is the only condition. This should be accepted by all the Adivasi groups in our country. That is the thing which is there. But there is, I think there is no objection of mine to have this kind of replacement in the schedule. Okay, that is the thing which is there. मला असं वाटतं की माझा प्रश्नाचं उत्तर माधव सरकुंडेपर्यंत पोचलेलं आहे. माधव सरकुंडेंपर्यंत माझ्या प्रश्नाचं उत्तर गेले असावं. येस डाकोरे सर, जर काही प्रश्न नसतील तर मला असं वाटतं की आपण थांबायला हरकत नाही. Send me a message if we have to stop, so we can put it off. डाकोरे सर, संपला असेल तर बंद करा.